सीईओ श्री अनंत कुलकर्णी सर व प्रमुख पाहुणे आपले वक्ते श्री सुदेशी असगावकर सर यांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावं. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदां शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योती नमोस्तुते. प्रकाशाचा हा दिवा ज्ञान आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार आपल्या जीवनात करो. ईश्वरचरणी हीच प्रार्थना. उपाध्यक्ष श्री महेश देशपांडे सर, सीईओ श्री अनंत कुलकर्णी सर व प्रमुख वक्ते श्री सुदेशी असगावकर सर यांना विनंती करते की त्यांनी मंचावरती स्थानापन्न व्हावं. डिजिटल अरेस्ट या विषयावर वरिष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन श्री सुदेश वसंत असगावकर साहेब यांचा सत्कार बँकेच्या अध्यक्षा माननीय ॲडव्होकेट सौ संपदा कुलकर्णी मॅडम करावा अशी मी त्यांना विनंती करते. केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या स्थापनेच्या निमित्ताने 29 जून ते 6 जुलै दरम्यान सहकार सप्ताह साजरा केला जातो. यामध्ये सहकार विचारांचे जागरण, सहकार क्षेत्रातील मूल्ये, विचार आणि तत्वांचा प्रचार आणि प्रसार केला जातो. आजच्या दिवशी आपण सहकाराची भावना अधिक दृढ करूया. सहकार म्हणजे विश्वास, सहभाग आणि सर्वांच्या विकासाचा मजबूत पाया. मी बँकेच्या अध्यक्षा सौ संपदा कुलकर्णी मॅडम यांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक मांडावं. सगळ्यात पहिले या ठिकाणी मी सगळ्यांचं स्वागत करते. कल्याण जनता सहकारी बँकेच्या या कार्यक्रमाला आपण सर्वांनी जो भरभरून पाठिंबा दिला आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. बाहेर इतकं सुंदर वातावरण असताना देखील आपण खूप मोठ्या उत्साहाने या विषयासाठी, या विषयाची माहिती करून घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. माझ्यासाठी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर आहात. प्रत्येकाचं नाव घेतलं तर पूर्ण सत्रच आपला त्याच्यात जाईल. कल्याण जनता सहकारी बँक सहकार क्षेत्रातले अग्रगण्य कल्याणकारांच्या विश्वासाला पात्र असलेली बँक आहे. 39 शाखा आणि महाराष्ट्र, गुजरात, म्हणजे पूर्वी आपण महाराष्ट्रातच आपला एक्झिस्टन्स होता, पण आता आपण गुजरातमध्ये पण गेल्या 3 वर्षांपासून यशस्वीरित्या आपला व्यवसाय करीत आहोत. 39 शाखांमध्ये 575 कर्मचारी वर्ग आपला आहे. एवढा मोठा कल्याण जनता सहकारी बँकेचा आपला परिवार आहे. पुणे येथे प्रादेशिक कार्यालय, तर कल्याण येथे आपलं केंद्रीय आणि मुख्य कार्यालय आहे. तर कल्याण जनता सहकारी बँक आपल्या सगळ्यांच्या विश्वासाची, आपल्या सगळ्यांच्या सहकार्यातून उभी राहिलेली ही कल्याण जनता बँक. बँकेचा मिश्र व्यवसाय आपल्या सगळ्यांच्याच माध्यमातून, सहकार्यातून 5,500 कोटी पर्यंतचा आपण केला. बँकेचं स्वतःचं डेटा सेंटर आहे, संपूर्ण संगणकीकरण, कम्प्युटराइज सिस्टीम आहे, CBS प्रणाली आहे. इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग सारखी अत्याधुनिक डिजिटल सेवा आपण आपल्या ग्राहकांसाठी देत असतो. 4 लाखाहून अधिक आपले ग्राहक आणि सभासद या बँकेशी जोडलेले आहेत. अशी ही सगळी पार्श्वभूमी असलेली कल्याण जनता सहकारी बँकेच्या वाटचालीमध्ये ह्या बँकेच्या अनेक चढउतार बघितलेली तुमची पिढी आहे आणि ह्याच पिढीने कल्याण जनता सहकारी बँकेला मदतीचा हात दिला आहे. उभं राहण्यात यशस्वीरित्या आतापर्यंतची वाटचाल आज 53वे वर्ष आपण पूर्ण करून आज आजच्या दिवशी नाही, हे वर्ष 54व्या वर्षामध्ये आपण आहोत. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की कल्याणकरांच्या विश्वासाबरोबरच गुजरातमध्ये देखील आपल्याला आपल्या सगळ्या ग्राहक सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, मदतीची साथ दिली आणि ती ब्रांच आपली आज खूप मोठ्या प्रमाणावर नफा देणारी ब्रांच अशी म्हणता येईल. कल्याण जनता सहकारी बँकेला
जोडलेला तरुण वर्ग, आपल्यासारखी अनेक सिनियर सिटीजन्स, या सगळ्यांमुळे आज बँक एका वेगळ्या पातळीवर उभी आहे आणि सहकार क्षेत्रात एक प्रमुखपणे 10 सहकारी बँकांच्या ह्याच्यामध्ये आपलं नाव आहे असं मी अभिमानाने सांगू इच्छितो. आजच्या या विषयावर येताना कल्याण जनता सहकारी बँकेची माहिती आपल्या सगळ्यांना आहे. एक छोटी तोंडओळख करून द्यावी म्हणून हा विषय आहे. आजचा आपला प्रमुख विषयच आहे सायबर गुन्ह्यांपासून संरक्षण. खरं तुम्ही म्हणाल आम्ही इंटरनेट बँकिंगच वापरत नाही, आम्ही मोबाईलवर फक्त फोन येणं, मेसेज घेणं हे वापरत असतो. इंटरनेट बँकिंग म्हणजे आम्ही जीपे वापरत नाही किंवा फोन पे वापरत नाही, कुठल्या प्रकारचे ऑनलाईन व्यवहार करत नाही. मग तरी सुद्धा आमची काय गरज आहे आजच्या विषयाला? या विषयासाठी खास सिनियर सिटीजन्सना का बोलवलं? आवाज पोहोचतोय ना माझा? माईक जरा जवळ घे संपदा. हा एवढा पुरे इको नको यायला, म्हणजे माझा समज डबल ऐकायला एवढं मी थोडं अंतर बाजूला ठेवलंय. काय कारण असावं बरं? आज आपण वृत्तपत्रांमध्ये विविध रील्सच्या माध्यमातून किंवा टीव्हीवर सुद्धा अशा प्रकारची जाहिरात येते की एका 75 वर्ष स्त्रीला, पुरुषाला इंटरनेटच्या माध्यमातून फसवलं, 7 लाख, 50 लाख, 25 लाखाला गड्डा घातला, अशा प्रकारच्या वृत्तपत्रांमध्ये येणारे मोठमोठे मथळे आपण बघतो. आणि मग अरे मी तर वापरत नाही, पण तरी समोरच्या व्यक्ती कशी फसली असं ज्यावेळेला मनात येतं ना, खरं तर म्हणताना असं म्हटलं पाहिजे की आपल्या पिढीने मोबाईल पण पहिल्यांदाच वापरला. सगळ्या कम्प्युटर पण वापरणारी आपलीच पहिली पिढी आहे, म्हणजे तुमची पहिली पिढी आहे. सगळ्या नवीन नवीन ज्या काही गोष्टी या समाजामध्ये ज्यांचं इन्व्हेन्शन झालं, या सगळ्या गोष्टींना सामोरं जाणारी ही पिढी आहे. आणि मग फसणारी पण आपलीच पहिली पिढी आहे का? तर नक्की आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टींचा, या सगळ्या महाजालाचा आपण कधीतरी उत्सुकतेपोटी विचार करतो. एखाद्या गोष्टीमध्ये सहजतेने, साधेपणाने एखादी गोष्ट क्लिक केल्या जाते, एखादी लिंक क्लिक केली जाते आणि मग त्यातनं येणारं फसवणुकीचं काय म्हटलं पाहिजे, होणारी फसवणूक आणि मग ते खूप महागात पडते. कधी कधी इमोशनल लेवलला आपल्याला ब्लॅकमेल केलं जातं. ब्लॅकमेल केलं जातं म्हणजे आपण तसे समर्थ आहोत, आपण कोणाच्या जाळ्यात न अडकणारे असे सक्षम आणि तणखर माणसं अशी असलेली पिढी आहे. अनेक उन्हाळे पावसाळे आयुष्यातले चढउतार, पण मग फसवलं जातं. म्हणजे काय होतं, कोणीतरी समोरचा एक इंटरनेटचा एक माणूस आपल्याला सांगतो की तुमचा मुलगा अमेरिकेत आहे, माहिती असतं त्यांना, किंवा या एखाद्या देशात आहे आणि तो खूप अडचणीत आहे, त्याने तुम्हाला जे काही सामान पाठवलेलं आहे ते सामान त्याच्यामध्ये काहीतरी आक्षेपार्ह गोष्टी आहे आणि तुमचा मुलगा, मुलगी, अजून नातेवाईक जो कोणी असेल XYZ तो आता अडचणीत येणार आहे. आपण काय म्हणतो, माझा माणूस अडचणीत आहे, माझ्या जवळची व्यक्ती अडचणीत आहे आणि त्याच्यावर आता काहीतरी मोठ्या प्रमाणात पोलिसांची कारवाई होणार. समोरचा माणूस ते टाळतो की या व्यक्तीला हे म्हटल्यानंतर काय, आणि मग तो आपल्याला सांगतो की एवढे तुम्ही पैसे भरा, म्हणजे मग तुम्हाला ते पार्सल चुकून तुमच्यापर्यंत पोहोचण्याची आम्ही व्यवस्था करतो. असं झालं की आपण लगेच काय करतो की ठीक आहे, पैसे ट्रान्सफर करतो, बँकेतनं पैसे काढतो किंवा डिजिटली आपल्याकडे UPI आहे, जीपे आहे, या याच्यातनं पण पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करतो. आणि ते झालं की मग आपण हे आता तर एक स्टेप पुढे गेलेली आहे. नेक्स्ट स्टेप साठी तुम्हाला परत पैसे 30,000 रुपये, 50,000 रुपये भरायला लागतील आणि मग ही सुरुवात होते ह्या एका मृगजळाच्या मागे जाण्याची किंवा एका चक्रव्यूहात अडकण्याची. या चक्रव्यूहातनं बाहेर पडणं खूप कठीण होतं, कारण त्यावेळेला योग्य वेळेला आपल्याला सापडणारं आपल्या कुटुंबातलं जर कोणी असेल, आपण जर घडणारे प्रसंग आपण लागलीच त्या व्यक्तीला जर शेअर केले तर नक्की आपण त्या याच्यातनं बाहेर पडू शकतो. पण आपण जर ते स्वतःपुरते ठेवले की मी ज्या ह्याच्यात अडकतोय, संकोचापोटी मी कोणाला सांगावं की न सांगावं, माझ्या कुटुंबातल्या माझ्या मुलाबाळांना, माझ्या परिचितांना, मित्रमंडळींना सांगावं का, तर नक्की सांगितलं पाहिजे. ह्या ह्याच्यातनं
झालेली थोडी फसवणूक, लोक आपल्याला हसतील, चिडतील, बोलतील किंवा काहीतरी आपली मजा उडवतील, चालेल, पण झालेली थोडी फसवणूक आपली थोड्या प्रमाणात होईल, एका मोठ्या प्रकारच्या चक्रव्यूहात अडकण्यापासून आपला बचाव होईल, याचा नक्की आपण विचार केला पाहिजे. हे सगळं आपणच करू का? तुम्ही आमच्या बाबतीत घडणार आहे का? तुमच्या बाबतीत नाही घडणार. तुम्ही सगळे सभ्य नागरिक आहात. कधीतरी अशा एखाद्या मोहाच्या प्रसंगी तुमचे आता 1000 रुपये आहे, त्याच्यात 2000 रुपये 2 महिन्यात देतो, अशा प्रकारचं ज्या वेळेला मोहात पडणाऱ्या क्लिक्स आपल्या समोर येतात, क्लिक करा, इमिजिएट तुम्हाला तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील किंवा पैसे जमा होतात आणि चुकून मी तुमच्या अकाउंटला पैसे पाठवले, तुम्ही आम्हाला मी तुम्हाला 1 रुपया पाठवतो, त्याच्यावर म्हणजे तुमचा विश्वास बसेल. अशा प्रकारचे अनेक विथ ॲडव्होकेट व वकील असल्यामुळे अशा अनेक प्रसंग, असे अनेक केसेस आपल्या समोर येत असतात. म्हणून त्या बोलण्याचा मोह मला सोडवला नाही. अशा या सगळ्या प्रश्नांवर अधिक विस्ताराने आजचे आपले प्रमुख पाहुणे, जे प्रमुख वक्ते आहेत, माननीय सुरेशजी आसगावकर, हे नक्की या विषयात आपल्यासमोर या विषयाची उकल करून मांडणार आहेत, कारण ते या विषयातले तज्ज्ञ आहेत. मला असं वाटतं कल्याण जनता सहकारी बँकेच्या या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित झाला, त्याबद्दल मी पुन्हा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करते आणि आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक इथे संपवते. धन्यवाद. साचा आणि मोवाळ शब्दांमध्ये जे तुम्ही प्रास्ताविक मांडलं त्याबद्दल धन्यवाद मॅडम. आजच्या कार्यक्रमास लाभलेले प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक यांचा परिचय श्री अतुल जोशी सर यांनी करून द्यावा अशी मी त्यांना नम्र विनंती करते. नमस्कार. आमचा विषयाचा जो आशय आहे तो आपल्याला थोडाफार अंदाज आला असेल की काळजी करण्यापेक्षा काळजी घेणं ही अत्यंत गरजेची आहे. कारण जसं म्हणतात मी मलाही अनुभव आला असेल की प्रत्येक विषयाचा अनुभव आपणच घ्यायची गरज नसते. ही काळजी काय घ्यावी आणि ही काळजी अशा व्यक्तीकडनं आपल्याला ऐकायला मिळणार आहे की डे टू डे बेसिसमध्ये प्रत्येक तासाला या विषयामध्ये आणि असे विविध प्रकारचे जे गुन्हे आपल्या आजूबाजूला घडतात त्याबद्दल त्यांच्याकडनं आपल्याला त्या गुन्हे आपल्याकडनं जाण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे मी विनंती करतो आणि त्याची थोडक्यात माहिती देतो. श्री सुदेश जी आसगावकर सर, आता ते सायबर पोलीस स्टेशनमध्ये सब इन्स्पेक्टर आहेत ठाणे कमिशनरेटमध्ये. त्यांचा जो पूर्वानुभव आहे तो ते नागपाडा पोलीस स्टेशन, DCPCID क्राईम ब्रांच, अँटी करप्शन ब्युरो, कवळ पोलीस स्टेशन, ट्रॅफिक ब्रांच आणि आता सध्या सायबर पोलीस स्टेशनमध्ये ते इन्स्पेक्टर म्हणून कार्य आहे. मी सर्वांना विनंती करतो की आम्हाला सगळ्यांना संबोधित करावं की जेणेकरून ह्याच्यापुढे आम्ही याबद्दलची जास्तीत जास्त करू. सर्व उपस्थित बँकेचे कर्मचारी, अधिकारी, स्टाफ आणि सिनियर सिटीजन्स जे विशेष आम्हाला महत्त्वाचे आहेत सायबर फ्रॉडसाठी, त्या सगळ्यांचं स्वागत करतो. मंचावर उपस्थित मान्यवर मॅडम संपदा कुलकर्णी मॅडम अध्यक्ष आहेत बँकेच्या, त्यांनी आम्हाला हे एक संधी दिली आपल्याशी संवाद साधण्याची आणि इथे आज चाललं आहे सायबर क्राईम यासाठी आपल्याला लेक्चर देण्याची आणि आपल्याला एक जनजागृती करण्याची संधी दिली आहे, त्यासाठी मी त्यांचे विशेष आभार मानतो. आणि माझं थोडक्यात जे वेळ झाला विषय झाला होता थोडासा, त्याबद्दल मी क्षमा मागतो आपल्या सगळ्यांची. पाऊस आहे, सगळ्यांना माहिती आहे, पाऊस असतानाही आपण या ठिकाणी चांगल्या संख्येने उपस्थित राहिले, त्यामुळे मलाही फार आनंद होतोय. आणि खरोखर या विषयाची गरज आहे जनजागृतीची. त्यासाठी मी सविस्तर आपल्याशी एक संवाद साधणार आहे, कारण सांगण्यासाठी भरपूर आहे, सांगायला मला 8-10 तास पण कमी पडतील, परंतु थोडक्यात आपल्याशी संवाद साधत मी छानपैकी आपल्याला मांडून देणार आहे की आपण ह्या सायबर जगामध्ये सुरक्षित राहणं का गरजेचं आहे आणि त्याची नितांत आवश्यकता आहे. आपल्यासाठी पण आहे, आपल्या मुलाबाळांसाठी पण आहे, सगळं समाजासाठी. पण आज सायबर आपण पूर्वी जेव्हा जेव्हा सुरू झालं होतं जस्ट सुरू झालं होतं त्यावेळी कोणाला त्याची कल्पना पण नव्हती की आपल्याला पुढे काय जग होणार आहे. त्यासाठी आज आपल्याला
आपण आता उतार वयात सिनियर सिटीजन्स तुम्ही सांगाल की मला काय गरज आहे, आमचं सगळं आता आयुष्यात आम्ही रिटायर झालो, आमचं आता थोडंसं आयुष्य राहिले नाही, आपल्याला त्याची गरज आहे. कारण आपण जो कमवलेला जो पैसा आहे पूर्ण आयुष्यभर बरोबर आपण राबून जो कमवलेला पैसा आहे तो हे सायबर क्रिमिनल फक्त 1 सेकंदात उडवतात अशा चुकीचं. त्यामुळे तुम्हाला त्याची सर्वात जास्त गरज आहे लक्षात ठेवा. तुमचा जर पैसा तुम्हाला सेफ ठेवायचा असेल तर आपल्याला काय करायचं आहे आणि कोणती खबरदारी बाळगायची यासाठी मी तुम्हाला एक निवेदन करणार आहे. आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. सायबर म्हणजे काय? सायबर म्हणजे काय? पहिला विषय, बऱ्याच लोकांना माहित नाही सायबर म्हणजे काय. सायबर म्हणजे एक मोबाईल फोन, आपला डेस्कटॉप, इंटरनेट आणि जी डिजिटल साधनं आहेत सगळी टोटल आजच्या जगात जे उपलब्ध गॅजेट्स आहेत, डिजिटल साधनं आहेत, या सर्व साधनांनी मिळून जो एक नेटवर्क तयार होतो पूर्ण, त्या नेटवर्कला म्हणतो आपण सायबर. सोपं आहे, कुठल्याही एक गोष्टीशिवाय ते नेटवर्क पूर्ण होणार नाही. जर या जगात मोबाईल फोन नसेल, आता सध्याचा जो आपण मिनी कॉम्प्युटरच आहे आपल्या हातात, कॉम्प्युटर नसेल किंवा जर एखादी डिजिटल साधनं दुसरी नसतील किंवा जर इंटरनेटच नसेल तर हे सायबर जग पूर्ण होऊ शकत नाही. ही पहिली बाब सगळ्यांनी समजून घ्या. तर ह्या बाबीचा आपल्याला पुढे उपयोग होणार आहे ज्यावेळी आपण त्याचं प्रिव्हेन्शन करणार आहोत किंवा आपण काळजी घेणार आहोत त्याची, तर त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टीचा उपयोग होणार. हे सायबर जग आहे. या सायबर जगात आपण काय करतो? आपण जेव्हा काही कामं करतो सायबर जगात त्याच्याशी कनेक्ट होतो तर आपण काय करतो? तर हे आपल्याला सायबर गुन्हे समजण्यासाठी फार उपयोगी ठरणार आहे. आज सर्व नागरिक तुम्ही बघा, तुम्ही आज बँकेत व्यवहार करता. बँक हे सर्वात महत्त्वाचं साधन आहे. कारण का बँकेतूनच आपले पैसे सगळे मिळवले जातात आणि आपल्याशी संपर्क साधून किंवा आपला फोन किंवा आपला इंटरनेट जे माध्यमातून जे आपलं आपण PC चालवतो किंवा इतर कोणतं गॅजेट चालवतो ते सर्व हॅक करून आपले पैसे उडवले जातात. त्याच्यामध्ये बँक ही महत्त्वाचा दुवा आहे. कारण आपले सगळ्यांचे पैसे बँकेत असतात, आपले सगळे बँकेशी व्यवहार असतात. त्यामुळे बँक हा जो दुवा आहे ह्यासाठी आपल्याला काय काळजी बाळगायची आहे ते मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. आज आपण काय करतो? आपल्याला मोबाईलमध्ये आपल्या OTP येतात. त्यानंतर पैसे पेमेंट करायचं असेल तर आपण स्कॅन करतो QR कोड. कुठे मार्केटमध्ये गेलो सहज जाऊन आता इथं इझी झालं आहे की पटकन आपल्याला जसं काही रोजच्या जीवनातला अविभाज्य भाग आहे अशा प्रकारे आपण ते स्कॅन करतो. आपण काही विचार पण करत नाही स्कॅन करताना, एवढं ते सिम्पल झालं. त्यानंतर तुम्ही जे व्हॉट्सॲप वापरता, टेलिग्राम वापरता, जे सोशल मीडिया आहे, फेसबुक वापरता तुमच्या मोबाईलमधून, आपण सगळे सिनियर सिटीजन किंवा काही बरेच तरुण मंडळी पण एक रील्स बघण्यासाठी मजा करण्यासाठी ते वापरत असतात. त्यानंतर तुम्ही ॲप्स घेता, नवीन डाउनलोड करता ॲप्स. बरोबर आहे, आपल्याला एक नवीन ॲप दिसला काहीतरी इंटरेस्टेड होत आहे, चला डाउनलोड करूया, बघूया तरी काय आहे त्यात, ही एक आपली भावना असते. त्यानंतर तुम्हाला कस्टमर केअर नंबर येतात बरेच. कुठला कस्टमर केअर नंबर आहे आपण सहज फिरवतो आणि त्याला कनेक्ट होतो, ते एक आहे. त्यानंतर तुम्हाला बऱ्याच तुमच्या मोबाईलवर ॲडव्हर्टाईज दिसत असते जॉबसाठी. बरोबर आहे, जॉब किंवा पार्ट टाइम जॉब असतात किंवा तुम्हाला गुंतवणूक, शेअर ट्रेडिंग यासाठी बऱ्याच जणांना आले असतील. तुम्ही ते बघत पण असाल, शेअर ट्रेडिंगचे ॲप्स येतात तुम्हाला की बाबा हे पैसे तुम्हाला डबल तिप्पट होईल का, तुम्हाला बरंच भरपूर येतात. त्यासाठी हे माध्यम आहे तुमच्याशी सायबर गुन्हेगार कनेक्ट होण्याचे. ज्या ठिकाणी आपण सायबर जगात वापरतोय, हे सगळे व्यवहार करतोय, त्या ठिकाणचा फायदा आहे सायबर गुन्हेगारांनी घेतला. आज अशी परिस्थिती आहे सध्या, कोणी विचारही केला नव्हता 10-15 वर्षापूर्वी आपल्याशी पूर्वी जे गुन्हे व्हायचे कोणत्या प्रकारे व्हायचे. कोणीतरी माणूस समोरून यायचा, चाकू दाखवायचा, बरोबर आहे, आणि पैसे काढून दे, त्याला आम्ही रॉबरी म्हणतो, दरोडे म्हणतो. घरात यायचे, दरोडे घालायचे किंवा घरफोडी करायची घरात येऊन, बरोबर आहे. अशा प्रकारचे गुन्हे पूर्वी घडत होते. आता या गुन्हेगारांना म्हणजे तुम्ही म्हणाल सायबर गुन्हे करणारे खूप एक्सपर्ट आहेत, त्याची बात नाही. सायबर गुन्हे करणारे गुन्हेगार हे स्कॅमर तुम्ही त्यांना म्हणतो. एक वेगवेगळ्या कृत्या काढत असतात तुमच्याकडनं पैसे काढण्यासाठी, तुम्हाला फसवण्यासाठी. जो सायबर एक्सपर्ट असतो तो टेक्नॉलॉजी त्याच्यात, त्याला आपण हॅकर म्हणतो.
तो हॅकर वेगळा आणि स्कॅमर वेगळा, या दोघांना फरक समजा. हॅकर असतात ते जे बुद्धिमान असतात ते मोठे मोठे त्यांच्याकडे म्हणजे हॅक करणं आणि कुठल्या तरी राष्ट्राशी किंवा अजून कुठल्या काही एखादी इन्स्टिट्यूशन असेल त्या इन्स्टिट्यूशनमधला डेटा हॅक करणं हे त्यांची कामं असतात. त्याच्याबद्दल ते मोठी मोठी रॅन्सम मागत असतात. स्कॅमरचं तसं नाही. स्कॅमर तुम्हाला 5 रुपयापासून ते 5 करोडपर्यंत छोट्याशा कृतीने तुम्हाला फसवतो आणि तुमच्याकडे पैसे उकळवतो. हा दोन महत्त्वाचा फरक आहे या गुन्हेगारीमध्ये. त्यामुळे त्या गुन्हेगारांना आता तुमच्यापर्यंत येण्याची गरज राहिली नाही. लक्षात ठेवा, तुमच्यापर्यंत येण्याची गरज राहिली नाही. ते मास्कमध्ये त्यांचा चेहरा दिसत नाही तुम्हाला, समोर कोण व्यक्ती आहे ती व्यक्तीच आपल्याला माहित नाही. त्यामुळे गुन्हेगार कोण आहे? आम्ही पोलीस आहोत, आम्ही सायबर गुन्ह्यात आम्ही इन्व्हेस्टिगेशन करतो, आम्हाला देखील माहित नाही गुन्हेगार कोण आहे. ते पकडण्यासाठी हे मी कबूल करतोय. आता सध्याची परिस्थिती अशी आहे, तुम्हाला असं वाटतं की माझे पैसे गेले पोलिसांनी किंवा बँकेने पटकन आम्हाला दिले पाहिजे, तसं शक्य होत नाही. पैसे इथे नसतात. पैसे आपल्या भारतातून पटापट होतात आणि पटापट बाहेर जातात, वेगवेगळ्या चलनातून बाहेर जातात. ते मी पुढे तुम्हाला थोड्या वेळाने असं डिस्कशन करताना सांगेल. मग आता हे जे गुन्हे घडत आहेत आपल्याकडे, तर यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे हे माझा आता जशी मॅडमनी सांगितलं आणि माझं इंट्रोडक्शन करताना आम्ही तज्ज्ञ आहोत, आम्ही यातले तज्ज्ञ नाही आहोत. कारण तज्ज्ञ कोणाला म्हणता येईल ज्यांनी 20-25 वर्षांनी सायबर केलेलं आहे किंवा त्याला संपूर्ण सर्व्हिस त्याने सायबरमध्ये घातली किंवा त्यांनी खास प्रशिक्षण घेतलं आहे. आम्ही तज्ज्ञ नाही. आम्ही आता जेव्हा सायबरला आलो किंवा आम्हाला थोडं शिकवलं गेलं आम्ही ऑफिसर्स असताना, त्यातनं आम्ही थोडं शिकून आणि प्रॅक्टिकल अनुभव घेऊन आज आम्ही त्यातला सर्वज्ञ झालेलो आहोत. आम्ही तज्ज्ञ नाही आहोत, आम्ही सर्वज्ञ आहोत. आम्हाला जे काय कळतं आहे आणि प्रॅक्टिकली जे काय कळतं आहे, कारण यातलं टेक्नॉलॉजी तुम्हाला सांगून तुमच्यावर डोक्याच्या बाहेर राहणार आहे. आपल्याला काळजी काय घ्यायची, प्रिव्हेन्शन कसं करायचं एवढं सांगितलं तरी आपण सिक्युअर होणार. त्यामुळे मी पार्श्वभूमी सांगतोय तुम्हाला, ती पार्श्वभूमी ऐकण्यासारखी आहे. तर ती अशा प्रकारे आम्ही जे काम करतोय ते तज्ज्ञाचं काम करत नाही, आम्ही सर्वज्ञ होऊन तुम्हाला जागरूक करण्याचं काम करतोय. आणि हे लेक्चर्स आम्ही भरपूर ठिकाणी घेतो. आता याच्यात आपण वयोगटाकडे जाऊ. वयोगट कसे असतात, म्हणजे कोणते वयोगट कोणत्या गुन्हेगारीला बळी पडू शकतात. त्याच्यात पहिले आपण ज्येष्ठ नागरिक घेऊ. ज्येष्ठ नागरिकांना काय येतं, फसवणुकीचे कॉल्स येतात मोबाईलवर. तुमच्याकडे काय भरपूर वेळ असतो, त्यामुळे तुम्हाला काय कॉल आला तुम्ही त्याला एंटरटेन करता, बरोबर आहे. कोणाही अनोळखी व्यक्तीचा तुमच्या नोटबुकमध्ये नसलेल्या माणसाचा जरी तुम्हाला दुसऱ्या नंबरनी कॉल आला, कोणाचा कॉल आहे म्हणून घेता, हां काय आहे बाबा असं आहे तसं आहे, तुम्ही त्याच्याशी बोलत राहा. हे बोलत राहणं हे गुंतणं हे सर्वात मोठा धोकादायक तुमचा प्रकार आहे. त्यामुळे पहिला एक गोष्ट लक्षात ठेवा, कॉल्सला कुठल्याही एंटरटेन करू नका जो तुमच्या नोटबुकमध्ये नाही आहे. अनोळखी कॉल घेतल्यामुळे न घेतल्यामुळे तुमचं करोडोचं नुकसान होणार आहे, लाखोचं नुकसान होणार आहे नाही. तुमचं आपल्याशी काय, आपल्या महत्त्वाचं काय असतं, आपल्या घरात आपल्या नातेवाईकांचा हालचाल विचारत चालणं किंवा कोण कसा आहे बोलणं, त्यासाठी आपल्या नातेवाईकांची फोन आपल्याकडे सेव्ह आहे, बरोबर आहे. त्यांचे पण तुम्ही घेऊ शकता. अनोळखी माणूस असा कोण आपल्याला फोन करतो, करणारे कोण असतात ते जे काय ते तुम्हाला ॲडव्हर्टाईज करणार किंवा सांगणार आमचं बाबा असं प्रोडक्ट आहे किंवा आमची अमुक आहे तमुक आहे, हे असेच लोक असतात. ते कॉल तुम्ही अजिबात स्वीकारू नका. दुसरं तुमचं पेन्शन आणि तुमची KYC साठी तुम्हाला कॉल्स येतात बँकेत. जसं मॅडमने सांगितलं की ते सांगतात बाबा तुमची KYC अपडेट करायची आहे आम्हाला, आम्ही हा बँकेतून कल्याण जनता सहकारी बँकेतून बोलतोय, अमुक बोलतोय. तुम्हाला तेव्हाच प्रश्न पडला पाहिजे मग बँक कशाला मला कॉन्टॅक्ट करते. आणि आपल्याला काय बँक जास्त दूर नाही आहे ना. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही त्या कॉलवर विश्वासच ठेवू नका, बँकेत सरळ जा. बाबा काय झालं, मला असा प्रॉब्लेम, मला कॉल आला होता तुमच्या बँकेतून, त्याला तुम्ही एंटरटेन करू नका की KYC साठी तुमचं असं तसं. कारण तो एवढे चलाक बिलंदर असतात, ते तुम्हाला बोलण्यातच गुंतून ठेवतात आणि त्या गुंतून राहिल्यानंतर तुमच्याकडे ऑटोमॅटिकली तुमचं सगळं काढून घेतात, जो काही तुमचा पासवर्ड आहे किंवा काय आहे. त्यामुळे पहिली गोष्ट तुम्ही त्याला रिप्लाय करू नका, त्याला रिस्पॉन्स देऊ नका. आणि तुला असा काही प्रॉब्लेम असेल KYC संदर्भात किंवा पेन्शन संदर्भात, तर तुम्ही सरळ बँकेत जा. बँकेत आपल्याला आहेच का आपल्या ओळखीचे असतात त्यांना विचारा. म्हणजे ही दुसरी गोष्ट तुम्ही सर्व सिनियर सिटीजननी लक्षात. नंतर मुलांचं एक वयोगट आहे, ते सोशल मीडियावर गेमिंग करतात किंवा काही रील्स बनवतात आणि मोस्टली ते गेमिंगमध्ये जातात. गेमिंगमधून ते त्यांना फसवलं जातं लिंक्स वगैरे पाठवून. आणि गेमिंगमध्ये मग पर्यायी पैसे कोणाचे जातात, आपल्या पालकांची. कारण ते शेअर करतात, कदाचित आपण त्यांना सांगितलेला असतो आपला पासवर्ड किंवा आपलं जे काय आपलं CVV नंबर वगैरे असतो आपल्याला माहिती असतो, आपण मुलांना सांगतो कधी कधी, मग ते शेअर करतात त्यांच्याशी.
आणि ते खेळण्याच्या नादात ते पैसे घालून बसतात, पर्यायाने आपल्याला नुकसान होतं. तिसरी गोष्ट तरुण वर्ग, तो सोशल मीडियावर जास्त सक्रिय आहे, डिजिटल व्यवहार करतात, ऑनलाईन परचेसिंग करतात, बाईंग करतात, तर ते देखील ह्या सगळ्यांना फसतात. म्हणजे आता आपण बघायला गेलो सर्व वयोगटातली आपले जे नागरिक आहेत ते त्या सायबर गुन्ह्यांना बळी पडत चालले. आणि बळी पडतात कशासाठी, तर अल्टिमेट त्याचा उद्देश हाच आहे की पैसे तुमच्याकडनं लुबाडणं, बाकी कोणताही उद्देश नाही. पैसे लुबाडणं हा उद्देश आहे. अजून इथे छोटे मोठे प्रकार आहेत ते आपल्याशी वेगळ्या प्रकारे रिलेटेड असतात. पण पहिला आपण महत्त्वाचा मुद्दा आहे की आपले पैसे वाचवणं, आपल्या आयुष्याची कमाई वाचवणं. आता याच्यासाठी भरपूर काही पर्याय आहेत. त्याचे पासवर्ड्स वगैरे ठेवणं, सुरक्षितता कशी राखावी. मी थोडेसे पॉईंट वाचून दाखवतो तुम्हाला, नंतर आपण डिस्कस करूया. सुरक्षितता कशी राखावी, तर तुमचा जो पासवर्ड आहे हा तुम्ही मजबूत ठेवला पाहिजे. आपण जो मोबाईलमध्ये जो पासवर्ड आहे आपला, किंवा कुठल्याही ॲपला जो पासवर्ड दिला आहे, किंवा तुम्ही जो बँकेशी व्यवहार करताय, बँकेचे तुमचा जो पासवर्ड आहे ट्रान्झॅक्शन पूर्ण व्हायला, तर तो मजबूत ठेवला पाहिजे. दुसरं, बँकेशी संबंधित माहिती कोणाला द्यायची गरज नाही. आपल्या घरातली आपली बायको मुलांना दिली तरी चालेल, तो तुमचा प्रश्न आहे. पण तरी इतर ओळखी, कोणी नातेवाईक, शक्यतो आपल्या ओळखीचे कोणाला द्यायची गरज नाही. आपला नातेवाईक देखील आपल्याला फसवू शकतो वेगळ्या प्रकारे, त्यामुळे त्यालाही देण्याची गरज नाही. मोबाईल ॲप आहे, आपला मोबाईल आहे, त्या ॲपमध्ये अँटीव्हायरस जेणेकरून तुमच्यावर सायबर अटॅक होणार नाही मोबाईलवर. तर हा मोबाईल हॅक झाला की आपलं सगळं काही पितळ उघडं पडतं, आपलं सगळं काही त्याला जग दिसतं. त्यामुळे हा मोबाईल तुम्ही ह्याच्यात अँटीव्हायरस ठेवून द्या. तिसरं, तुमची सोशल मीडियावरची माहिती मर्यादित शेअर करा. किती जणांचे फेसबुक अकाउंट आहे तिथे? हा करा प्लीज. फेसबुक अकाउंट वापरतात भरपूर लोक वापरतात. आपली पिढी अशी आहे की आपल्या पिढीने सगळं ट्रान्झिशन पाहिलेलं आहे. ही जी आता पिढी बसली आहे, त्या पिढीने बघा तुम्ही विचार करा, आपल्या जमान्यात रेडिओ होता, आठवते? रेडिओमध्ये वॉल होते, वॉलवरून ट्रान्झिस्टर आला, आपण ट्रान्झिस्टर घेऊन कॉमेंट ऐकलेली आहे. ट्रान्झिस्टर छोटं झालं, रेडिओचं स्वरूप छोटं झालं. त्या ट्रान्झिस्टर नंतर परत जे IC झाले, त्या ICमुळे बरंच काही क्रांती झाली आहे इलेक्ट्रॉनिक्स जगात. आणि नंतर मग आपल्याला हे कॉम्प्युटरचं युग बघायला मिळालं. हळूहळू ट्रान्झिशन झालं, ते आपण सगळं बघितलेलं आहे. हे आताच्या तरुण पिढीने बघितलेलं नाही. आताची तरुण पिढी डायरेक्ट ह्या कॉम्प्युटरच्या युगातच अवतरलेली आहे. त्यामुळे त्यांना मागे काय घडलंय ते कोणी सांगितल्याशिवाय कळणार पण नाही. मी कॉलेजला बऱ्याच लेक्चरला जातो, तर त्यांना काहीच माहीत नसतं. त्यांना विचारतो मी ह्याच्या मागे काय घडले, कोणाला काहीही माहीत नाही किंवा कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. अशी पिढी आहे याची तरुण पिढी. त्यामुळे आपण जे बघितलेले आपल्या पिढीने हे सगळं काही बघितलेलं आहे. त्यामुळे आपण सर्वात जास्त हुशार होऊ शकतो. आपण खूप पावसाळे पाहिले, फसवणुकी पाहिले. हा काय नवीन प्रकार आला आहे सायबरचा, तर त्यासाठी आपल्याला ही जनजागृती उपयोगी पडणार. त्यानंतर बघा, सोशल मीडिया सांगतो मी, फेसबुक किंवा इंस्टाग्राम किंवा अजून दुसरे जे काही सोशल मीडिया आहेत, व्हॉट्सॲप आहे, तर हे शेअर करताना, यावर माहिती शेअर करताना एक साधी गोष्ट लक्षात ठेवा. आपण ज्यावेळी आपलं लग्न झालं किंवा आपल्या घरात वाढदिवस आहे किंवा अजून काही प्रोग्राम आहे, तर ह्या प्रोग्रामचे आपण पूर्वी फोटो काढून ठेवायचो, बरोबर? एक अल्बम करायचं. तो अल्बम आपल्या मेमरीसाठी उपयोगी पडायचा, कधी उघडला बघितलं. आता काय झालंय, नुसतं कधी क्लिक केले आपण फोटो काढतो आणि ते आपल्या या सोशल मीडियावर आपण शेअर करून टाकतो. माझ्या घरी आज असा फंक्शन झाला, माझं मूड झालं. एक साधा विचार करा, काढलेले फोटो पूर्वी आपण घराच्या बाहेर लावत होतो का? सगळ्यांनी बघावे म्हणून घराच्या बाहेर लावलेत, आपले सगळे लावून ठेवले, ते सगळ्यांनी येऊन बघा आमच्या घरात काय झालं. नाही तर आज सोशल मीडिया हे पूर्ण जग बघतंय. फेसबुक, जी मेटा कंपनी जी अमेरिकेत बसली आहे, हा सगळा डेटा आहे. हा आपल्या फोटोमध्ये सगळा डेटा आहे, आपली माहिती आहे वैयक्तिक. ही आपली माहिती ती सगळ्यांना जगाला दाखवते कोणालाही. त्यामुळे आपली जी वैयक्तिक खाजगी लाईफ आहे ती तुम्हाला जगाला दाखवायची काही गरजच नाही. त्यामुळे तुम्ही थोडक्यात तुमचे मित्रमंडळी तुमची कॉन्टॅक्टमध्ये ठेवा. तुमचं जे कॉन्टॅक्ट आहे सगळ्यांसाठी ओपन ठेवून नका. सेटिंग्ज आहेत फेसबुकसाठी, कोणाला तुम्ही दाखवायचं ह्या सेटिंगचा उपयोग करा. त्या सेटिंगमध्ये तुम्ही मर्यादित लोकांना कसं काय ॲक्सेस देऊ शकता तुमच्यापर्यंत, ते सगळं आहे. आपल्याला माहीत नसेल तर आपल्या मुलांना ते शिकून घ्या सगळं सेटिंग, आणि आपण ते खेळता सेटिंग बघू शकतो. मोबाईल हा खेळण्याचाच एक प्रकार आहे. खेळता आपल्याला हळूहळू सगळं समजत जातं. त्यामुळे त्या सेटिंग्सचा उपयोग करा आणि तुमचं जे ॲक्सेस आहे इतर जगाला ते लिमिटेड ठेवूच नका, ते ब्लॉक करून टाका. हा एक प्रकार आहे. तर ही गोष्ट जशी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की तुमचा डेटा जेव्हा शेअर होतो ना, कॉम्प्रोमाइज होतो, त्यावेळी तुमच्यावर सायबर अटॅक होतो. तुमची माहिती ज्यावेळी
सोशल मीडियावरून किंवा एक प्रकारे कुठल्याही माध्यमातून जेव्हा सगळ्या जगात पसरते तर तो डेटा जेव्हा ह्या सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचतो, तुम्ही बघा ना, तुम्ही नुसतं मोबाईलवर तुम्ही सर्च मारताना काय होतं, तुम्ही एखाद्या गोष्टीवर थोडंसं टिकलं, बरोबर आहे, एखाद्या फेसबुकवर किंवा एखाद्या रीलवर तुम्ही थांबले, तर आज काय झालंय, एआयमुळे सगळं एवढं स्पीड झालं की तुम्ही काय तुमची आवड निवड आहे त्यांना कळतं, म्हणजे तशाच प्रकारचे रील्स यायला किंवा तशाच प्रकारची माहिती तुमच्या समोर यायला. तुम्ही शूजची ॲडव्हर्टाईज बघा, तुमच्याकडे खाली सगळी शूजची सगळ्या प्रकारच्या कंपनीची तुमच्याकडे समोर येते. हा प्रकार आहे, म्हणजे याचा अर्थ काय, ह्याचा उगाच होत नाही, काय जादू नाही आहे, तुमचा डेटा शेअर झाला आहे आणि तुमचं वागणं, बोलणं, चालणं, तुमच्या आवडी-निवडी ह्या समोरच्या एआयद्वारे ह्या सगळ्या ॲप्सना, फेसबुकला कळायला लागलंय. त्यामुळे तुमच्याकडे त्या कंपनी भडीमार करतात ते त्याचा ॲडव्हर्टाईजचा. त्यामुळे तुम्हाला ते तसे रील्स येतात किंवा ते ॲडव्हर्टाईज येतात किंवा जे काही प्रकार आहे ते सगळं तुमच्या समोर येत असतात. त्यामुळे आज आपण जे वागतोय, आपलं जे सोशल मीडियावर हे वागणं आहे ना, हे आपण मर्यादित ठेवा, स्वच्छ ठेवा. आता ह्या सायबर गुन्ह्यांचे प्रकार किती येतात. पहिला प्रकार आहे फिशिंग. फिशिंग म्हणजे तुम्हाला फसवणं, पासा कळायला लावणं, चालू बनावट ईमेल, वेबसाईट याच्या माध्यमातून तुमची माहिती चोरली जाते. बनावट तुमच्यासमोर वेबसाईट्स असतात, त्या सिक्युअर नसतात, त्याच्यात तुम्ही एंटर केलं तुमची माहिती शेअर होते, तुमची माहिती चोरली जाते. हॅकिंग किंवा हॅकर्स जे असतात मोठे ते हॅकर्स देखील संघटित प्रणाली तुमच्या घुसतात. ते मी सांगितल्याप्रमाणे ते मोठे त्यांचे टार्गेट मोठे असतात, कंपन्या वगैरे मोठे डेटा सेंटर्स वगैरे त्यांची टार्गेट असतात. तिसरं म्हणजे सायबर बुलिंग म्हणतात त्याला. सोशल मीडियावर तुम्हाला त्रास देतात बघा, तुमच्या मुलांना मुलींना बघा त्रास देतात, मुलींच्या मागे काही त्यांचं बदनामी करणं, हे सगळं सायबर बुलिंग आहे. हा कोणीही करू शकतो, तुमच्या मुलांच्या ओळखीचा मित्र करू शकतो, तुमचा नातेवाईक करू शकतो, कोणीही करू शकतो. नंतर ऑनलाईन फ्रॉड, फसवणूक, खोट्या ऑफर, व्यवहारातून तुमचं आर्थिक नुकसान घडवलं जातं, अशा प्रकारचा सायबर फ्रॉड तुमच्याबरोबर घडतो. आणि तिसरं म्हणजे शेवटचं म्हणजे मालवेअर असतं. मालवेअरमध्ये तुमच्या मोबाईलमध्ये किंवा सिस्टीममध्ये हानिकारक सॉफ्टवेअर घुसवायचे, ते घुसवल्यावर सगळा तुमचा जो PC आहे त्याचा सगळा ॲक्सेस घ्यायचा. अशा प्रकारे हे सायबर गुन्ह्यांचे मुख्य प्रकार आहेत. अजून भरपूर पुढे गेली यापुढे, आता सध्याचे मुख्य प्रकार इथपर्यंत आहेत. आता याच्यासाठी टिप्स आहेत आपल्या, काय करायचं आहे आपल्याला, तर तुमचे पासवर्ड हे स्ट्रॉंग राहिले पाहिजे, कोणाबरोबर शेअर झाले नाही पाहिजे, पहिली गोष्ट महत्त्वाची. दुसरं म्हणजे फक्त सिक्युअर वेबसाईट्स तुम्हाला जर जायचं असेल तर सिक्युअर वेबसाईटवर तुम्ही सर्च करा किंवा तिथे तुम्हाला जी काय माहिती हवी असेल ती तुम्ही घ्या. तिसरं म्हणजे बँकिंग किंवा तुमची जी खाजगी महत्त्वाची माहिती आहे ती शेअर करू नका. आणि कुठल्याही पब्लिक वायफाय, जिथे तुम्ही बाहेर ट्रेनमध्ये, आता भरपूर झाले पब्लिक वायफायचा ॲक्सेस कधीही घेऊ नका, कधीच घेऊ नका. तुमचा डेटा वापरा, बाहेर जर वायफाय नाही तुमचा स्वतःचा डेटा वापरा, मोबाईलचा आता कंपनीचा, त्याच्यावर तुम्ही सर्च करा किंवा काय करायचं करा. चुकूनही पब्लिक वायफायचा ॲक्सेस घेऊ नका. ईमेलमध्ये तुम्हाला ईमेल येतात, त्याच्यावर किंवा व्हॉट्सअपवर काही लिंक येतात, तर चुकून पण त्या लिंक्स उघडू नका किंवा क्लिक करू नका, चुकूनही. एकदम स्ट्रिक्टली आणि 10 वेळा विचार करा की मी काय करतोय. जेव्हा मोबाईल उघडतोय आणि मी कुठल्या सायबर जगामध्ये मी वापरतोय तर मी काय करणार आहे याचा 10 वेळा पहिला विचार करा. आली आहे कोणाकडे मित्राकडे लिंक आली आहे म्हणून लगेच त्याला क्लिक मारली, चलन आलंय कुठलं तरी RTOचं किंवा अजून काहीतरी गॅस कंपनीकडनं काहीतरी आलंय, लिंक आली मी क्लिक मारली, बघितली, अजिबात करू नका. काय होतं, तुम्ही ज्या लिंकवर क्लिक करता त्यात एक APK फाईल दडलेली असते, जी त्यांनी त्यांनी पाठवलेली असते. त्या एक फाईल उघडल्यामुळे तुमच्या सिस्टीममध्ये ती डाउनलोड होते. ऑटो सेटिंग्स त्यासाठी तुम्ही ठेवू नका. ऑटो डाउनलोड सेटिंग आहे ना, ही पहिली बंद करून टाका. मोबाईलमध्ये सेटिंगमध्ये जा, ऑटो डाउनलोडचा ऑप्शन आहे, आपल्याला बंद करा. कारण की जे लिंकला तुम्ही क्लिक केलं तर ती लिंक परत तुमच्या मोबाईलचा ॲक्सेस घेते आणि तो घेतलेला ॲक्सेस जेव्हा त्या समोरच्या सायबर क्रिमिनलमध्ये पोचतो, तुमचा मोबाईल कसा काय तोच वापरतोय असं समोर सगळा कॅमेरा सगळ्याचा ॲक्सेस घेऊ शकतो. तुम्ही काय करताय, तुम्ही कुठे बसले आहात किंवा तुमचं काय तुम्ही पासवर्ड वापरताय, सगळं काही तो स्क्रीन शेअर त्याच्याकडे होते. त्यामुळे सगळं काही तो पाहू शकतो आणि तुमच्या लगेच
10-15 मिनिटात तो फक्त वाटच बघत असतो. तुमचा पासवर्ड कधी तुम्ही कुठला व्यवहार करताय, तुम्ही पासवर्ड टाकताय, ते त्याला दिसलं की तुला तुमचे पैसे काढायला सुरुवात होतं. त्यामुळे कुठल्याही लिंकवर क्लिक करायच्या आधी 1000 वेळा विचारतात, 10 वेळा 1000 वेळा विचारतात. किंवा अनोळखी लिंक आली तर त्या प्रलोभनाच्या मागे जाऊ नका, तिला डिलीट करून टाका. अँटीव्हायरस वापरायला सांगितलं. तुमचा सॉफ्टवेअर आहे मोबाईलचा, हा अपडेट ठेवा. नवीन अपडेट्स येत असतात सॉफ्टवेअरमध्ये आपल्या मोबाईलच्या, ते अपडेट ठेवा. त्यामुळे कारण कंपनी ही नवीन जे अपडेट्स काढते त्यामुळे तुमचा फोन सिक्युअर कसा राहील या बाबतीत देखील त्यांनी काय काम केलेलं असतं. त्यानंतर सोशल मीडियावर तुमची खाजगी माहिती शेअर करू नका. ह्या काही सुरक्षित राहण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स ज्या आपल्याला महत्त्वाच्या आहेत. आता हे जे सोशल मीडियावर जे गुन्हे होतात प्रमुख, यात पहिला गुन्हा म्हणजे सायबर स्टॉकिंग, एखाद्या व्यक्तीचा ऑनलाईन पाठलाग करणं. म्हणजे सातत्याच्या सतत पाठलाग तुम्ही त्या रस्त्यावर चालताना पाठलाग करायची काही गरज नाही. आता मोबाईलवर तुमचा पाठलाग होऊ शकतो, सतत तुमच्या मागे राहणं, सतत तुम्हाला काहीतरी पाठवणं, त्याला ऑनलाईन स्टॉकिंग पाठलाग म्हणतात. त्यानंतर सायबर बुलिंग, तुमच्याशी मी बोललो, सोशल मीडियाद्वारे तुम्हाला त्रास दिला जातो. ओळखीचाच असतो कोणीतरी, ज्याच्याशी तुमचा संबंध नाही, तो जास्त तुम्हाला त्रास द्यायची काही गरज नाही, कारण त्याला बाकीचं काही गरज नाही ना, त्याला पैसा पाहिजे, तो गुन्हेगार आहे, त्याला पैसा नव्हतो, तुम्हाला कशाला त्रास देत राहील असं सांगा. सोशल बुलिंगची करतात, तुमची जी बदनामी होते, बदनामी करणारे आपल्या ओळखीतलेच असतात, परंतु ते म्हणजे तुमच्या समोर येत नाही आणि अज्ञात राहून तुमच्याशी बुलिंग करतात. नंतर मॉर्फिंग करतात, फोटो एडिट करतात, अश्लील फोटो टाकायचे, डोकं वेगळं लावायचे, त्याची बॉडी वेगळी लावायची, असं सगळं करून करतात. फेक प्रोफाईल्स बनवतात तुमच्याच नावाचे, सेम टू सेम प्रोफाईल बनवतात. त्यामुळे तुमच्या मित्रांना काय वाटतं, अरे हा तर मला संदीपनाचा मित्र आहे, तिथे काय बनवलं तो उडून बघतो. अशा प्रकारचे प्रोफाईल्स बनवून म्हणजे व्हॉट्सअपवर बनवतात किंवा आपण इंस्टाग्रामवर बनवतो आणि तुमच्याशी ते ही फसवणूक करू शकतात. त्यानंतर सेक्स्टॉर्शन, जो महत्त्वाचा विषय आहे लेडीज आणि मुलींशी संबंधित, हा खूप महत्त्वाचा विषय आहे की हे आमच्या केसेसच्या सेक्स्टॉर्शनच्या जास्त येतात. मुलं टेलिग्रामवर किंवा अजून नवीन ॲप्स निघाले, त्याचं WeChat काय आहे दिलं आता नवीन व्हॉट्सॲप सारखं WeChat हां झाली पण एक ॲप आहे, त्या तरुण पिढीसाठी भरपूर ॲप आले. तर ते काय करतात, तिथे त्यांना काय पडलेली नसते, आपण काय करतोय ते स्वतःची माहिती सहज शेअर करतात आणि त्यातनं हा सेक्स्टॉर्शनचा विषय जो आहे त्याच्याशी जो छेडला जातो. खूप म्हणजे ह्या लहान मुली अक्षरशः आत्महत्या केलेल्या आहेत. मुली आहेत त्यांना ॲक्च्युली त्याचा फोटो नसतो, पण त्यांना तो असं हसवला जातो पब्लिकला, मग त्यांना नातेवाईकाचे फोटो कोण येतात, तू असं काय केलं वगैरे वगैरे सगळं. का काही काही मुलींना मानसिक त्रास होतो, त्या सुसाईड करतात. त्यामुळे सगळ्यात भयानक विषय हा सेक्स्टॉर्शन. तर तुम्ही पालक म्हणून वरिष्ठ नागरिक आणि तुमचे जी मुलं आहेत जी आता त्यांची तुमचे जे नातू आहेत किंवा नाती आहेत त्यांना तुम्ही सांगा हे असं झालं तर तुम्ही घाबरून जाऊ नका, आपण पोलिसात जाऊ आणि ह्याचं, कारण तिने ते केलेलं नसतं, तिला तो मानसिक त्रास झाल्यामुळे एक ते मुलगी फार शॉकमध्ये जाते की हे सगळं करत असतं. त्यानंतर हॅकिंगचं सांगितलं आधी अनधिकृतपणे प्रवेश करणं तुमच्या अकाउंट्समध्ये वगैरे, तुमच्या अकाउंटची माहिती घेणं कुठल्याही सोशल मीडियाचा. आता मेन जो प्रकार आहे सामान्य फसवणूक कशी होते, बनावट पद बँकेतून बोलतोय, आपल्या बँक आपल्याला देते, तुमचं KYC अपडेट करा, OTP मागतात तुमच्याकडे, पेन्शन तुमच्या सरकारी योजना लाभ मिळणार आहे, तो पेन्शन देतो तुम्हाला, आम्ही लवकर देतो मिळून, किंवा आमच्याकडे आज स्पेशल आमची टीम आहे एक्सपर्ट, असं करून तुम्हाला लिंक्स पाठवल्या जातात. व्हॉट्सॲपवरून फसवणूक होते, ओळखीच्या व्यक्तीचा फोटो लावतात. बरेच जण झाले असतील, आपण नंतर डिस्कस करू कोणाबरोबर काय प्रकार झालाय. तुमच्या ओळखीच्या व्यक्तीचा फोटो लावून ते तुमच्याकडे मागणी करतात, अरे मला पैशाची गरज आहे, थोडीशी अर्जंट झाली आहे, मला दे. तुम्ही बघता नाही होत ना, मी करायला फोटो दिसतोय, त्यामुळे तुम्ही त्याला पैसे पाठवतात. छोटे छोटे सामान्य प्रकार आहेत, 5,000 मागणं, 2,000 मागणं, 10,000 मागणं. त्यानंतर तुमचा संगणक हॅक झालाय म्हणून बनावट IT एक्सपर्ट येतो, तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात फोन करून की आम्ही तुमचा संगणक हॅक झालेला आहे, तर त्याचा रिमोट ॲक्सेस ते मागतात, तिथे बसून आम्ही तुम्ही करून देतो म्हणून. हे अशा प्रकारचे सामान्यतः गुन्हे होतात. सुरक्षित राहण्यासाठी याच्याबरोबर सुरक्षित राहण्यासाठी सोपे उपाय आहेत. कोणाला OTP देऊ नका, बँक डिटेल्स सांगू नका, अज्ञात लिंकवर क्लिक करू नका, मोबाईलमध्ये अँटीव्हायरस ठेवा, आपण आताच बोललो. पेन्शन गॅस सबसिडीच्या नावाखाली लिंक्स येतात त्या अजिबात उघडू नका.
व्हॉट्सॲपवर आलेल्या पैशांच्या मागण्यावर विश्वास ठेवू नका. इंटरनेट बँकिंग करताना सर्वात मोठी सावधगिरी बाळगा. इंटरनेट बँकिंगमध्ये स्ट्रॉंग पासवर्ड ठेवा. 2 टाइम्स व्हेरिफिकेशन ठेवा. 2 फॅक्टर व्हेरिफिकेशन प्रूफ ठेवा. फसवणूक झाली तर पुढे काय करायचं मी सांगतो तुम्हाला. सर्वात महत्त्वाची गोष्ट मगाशी मॅडमने सांगितलं, बँक तुमच्याशी डायरेक्ट पासवर्ड मागत नाही किंवा डायरेक्ट कुठली माहिती KYC मागत नाही. ही सगळ्यांनी पहिली गोष्ट लक्षात. त्यानंतर तुमच्याकडून सांगत असेल की पटापट करा, आम्ही पुन्हा बोलतो आणि काही तुम्हाला फसवलं आहे हे पटकन हे पटापट करा, नाही तुमचं असं होईल तसं होईल. फास्ट तुम्हाला इतकं गुंतवतात की लगेच तुम्हाला ॲक्शन घ्यायला भाग पाडतात. अजिबात घाबरून जाऊन ते लगेच काय असेल ते सांगतात ते करण्याची गरज नाही. सल्ले घ्या दुसऱ्याची, त्या मुलाचा सल्ला घ्या किंवा पोलीस स्टेशनला या किंवा बँकेत जा, बँकेशी संबंधित असेल त्याची खात्री करा. कुठल्याही जसं म्हणतो आपण ते पोस्ट टाकतात व्हॉट्सॲपवरती, युनिव्हर्सिटी आहे त्याच्यावर कुठलीही पोस्ट टाकली तर आपल्याला ती वाटते हा ही खरी आहे, खरी नसते. ती युनिव्हर्सिटीज आहे ती तुमचं सायकोलॉजी तपासून तुमच्या त्या पोस्ट सगळ्यात क्रिएट केलेल्या असतात आणि तुम्हाला त्या खऱ्या वाटतात. त्याच्या मागची सत्यता तपासता येते आपल्याला. तपासण्यासाठी फार सोपा उपाय आता तयार झाला आहे, तो पण मी सांगतो. फसवणूक झाली तरी तुम्हाला लाज वाटू देऊ नका. सर्वजण फसवणूक मला असं वाटतं इथे कोणाशी ना कोणाशी ते फसवणूक झालेली असणार नक्कीच, पण आपल्याला लाज वाटते की फसवणूक एवढं दुसऱ्याला सांगायचं कसं. तर ते असं करू नका कृपया. तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार द्या, जे काय असेल तर छडा लागू दे न लागू दे किंवा इतरांना तुम्ही सांगा. त्यामुळे इतर जण काय होतील सावध होतं. मला प्रवास झाला आहे म्हणून मी दुसऱ्याला सांगणार नाही, त्याचा पण लॉस होऊ दे ही भावना मनात ठेवू नका. तुम्ही ती दुसऱ्याला सांगा, शेअर करा, तुमच्या सहकार्याशी शेअर करा. तुम्ही वरिष्ठ नागरिक बसता जेव्हा सकाळी फिरायला जाता, तुमचा एक ग्रुप असतो, सिटीजन फोरम असतो, या ठिकाणी तुम्ही तुमचे अनुभव शेअर करा. माझ्याशी कशी फसवणूक आहे त्यामुळे तुम्ही सावध राहा. आता मी जे उपाय सांगणार आहे तुम्हाला, आमचा मेन म्हणजे सांगायची गोष्ट अशी आहे की बँक आणि पोलीस या पूर्ण सायबर वर्ल्डमध्ये जे फसवणूक होत आहेत त्यामध्ये आमचा बँकेशी सतत आमचा संपर्क असतो. का असतो? कारण पैसे फसवणूक झालेले पैसे हे बँक आता सध्या आम्हाला त्यांच्या नोडल्सकडनं ते तुम्ही कंप्लेंट दिल्या त्यासाठी कंप्लेंट देण्यासाठी 1930 हा नंबर आहे, ऑनलाईन नंबर आहे. आणि दुसरा म्हणजे तुम्हाला cybercrime.gov.in अशा प्रकारचं NCCRP पोर्टल आहे. कुठलीही फसवणूक होती पैशाच्या अनुषंगाने तुम्ही तात्काळ तुमच्या हातातल्या मोबाईलवरून त्या गुगलवर जा, तिकडे NCCRP पोर्टल किंवा cybercrime.gov.in हा तुम्ही टाईप करा. तो पोर्टल तुमच्या समोर येईल, त्यात लॉग इन करा, त्यात त्वरित तुमच्या झालेल्या ट्रान्झॅक्शनची माहिती भरा. जी काय असेल त्याचा ID भरायला लागतं ट्रान्झॅक्शनची, ते आपल्याला एकच मेसेज आहे, बरोबर आहे. ती माहिती भरा, तुमची कंप्लेंट रजिस्टर करा, लगेच त्वरित बँकेची लगेच कारवाई सुरू होते फटाफट. त्यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही किंवा बँकांना फोन करण्याची गरज नाही. हां, तुम्हाला असं वाटत असेल माझा मोबाईल हॅक झाला आहे तर तुम्ही तुमच्या ॲपद्वारे सुद्धा तुमचं अकाउंट होल्डवर ठेवू शकता तात्पुरतं किंवा ते ब्लॉक करू शकता बँकेत. ते त्यासाठी तुम्ही बँकेशी संपर्क करू शकता नाही तुम्हाला जर कळत नसेल तर तेवढ्या गोष्टीसाठी. पण ह्या गोष्टी आहेत तुम्हाला ह्या सगळ्या लक्षात ठेवायच्या. आणि हे जे आमच्याकडे तुम्ही जे फसवणूक झाल्यानंतर जे पैसे आम्ही बँकेकडनं जे होतात पटकन होल्ड होतात आणि त्याचा रूट आहे, पैसे काय पुढे जातात. किंवा मोठा फ्रॉड असेल झालेला, शक्यतो मोठे फ्रॉड आहेत हे बाहेरून होतात. आमचं जे इन्व्हेस्टिगेशन आहे त्या इन्व्हेस्टिगेशनच्या अनुषंगाने सांगतो की मोठे फ्रॉड आहेत. जसे तुमच्या सिनियर सिटीजनसोबत तुम्हाला घाबरवलं जातं. तुमच्या विरुद्ध अशी मॅडमने सांगितलं तुम्हाला की तुम्हाला असे कॉल येतात की तुमचा असं तुमच्या नावाने पार्सल आलं आहे, त्यामध्ये एअरपोर्टवर ते ड्रग्स सापडले. आता तुमच्या तुम्ही पुढे मागवलेलं नसतं ते पार्सल तरी पण तुम्ही त्यात फसता. हे महत्त्वाचं आहे. म्हणजे ते तुमच्याशी कसं संवाद साधून तुमच्याशी ते बोलून तुम्हाला ते करायला उपयुक्त करतात ही त्यांची स्किल आहे. त्यामुळे तुम्ही असं जर कॉल आला सिनियर सिटीजन्सना की घाबरवण्याचा की हे बघा आता मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला तुमच्या नावाने वॉरंट निघालं आहे, सुप्रीम कोर्टाकडनं निघालं आहे, या CBI कडनं निघालं आहे, तुम्हाला ते पाठवतात तुमच्या ईमेलवर ते वॉरंट पाठवतात. आता ते वॉरंट बघितलं तर आमचं जे प्रॅक्टिकल आम्ही जे वॉरंट आमच्या कोर्टातनं आमच्याकडे येतात किंवा काय तसं काहीच नसतं. आणि अशी वॉरंट आम्ही कोणालाही पाठवत नाही. पोलीस मेन म्हणजे आम्ही अशी वॉरंट कोणालाही पाठवत नाही. आमचा पोलीस तुमच्या घरी येतो प्रत्यक्ष वॉरंट घेऊन बजावण्यासाठी. आणि तुम्हाला सांगतो की तुम्हाला कोर्टाचं हे बोलवणं आलं आहे, तुम्हाला घाबरवण्यासाठी
कशासाठी वॉरंट पाठवलं जात नाही हे लक्षात ठेवा. त्यामुळे असं कोणी सांगत असेल तुमच्या नावाने वॉरंट निघालंय, तुमच्या नावाने आलेल्या पार्सलमध्ये ड्रग्स मिळाले किंवा तुमचा मुलगा असा असा तिकडे अडकला गेलाय, काही 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 सांगतील. त्यांच्या जे डोक्यात येत्या कृत्याने तुम्हाला सांगतील आणि तुम्हाला आता आम्ही अरेस्ट करायला पोलीस पाठवतो. काय सांगतात? तुम्हाला आम्ही अरेस्ट करायला पोलीस पाठवतात कारण तुमचा त्याची आम्हाला संबंध दिसून येतोय की आम्ही करू. मी घाबरून जातात. काय करावं लागेल साहेब आता आम्हाला? आपण करू, त्यात काहीतरी आम्हाला करता येईल. तुम्ही त्यासाठी तुमचं सगळं आम्हाला तुमचे बँक व्यवहार तपासायला लागतील, त्यात काय आलेत का पैसे वगैरे, तुम्ही बँक तुमच्या अकाउंटची माहिती द्या वगैरे वगैरे सगळं सांगून तुमच्याकडनं संपूर्ण माहिती घेतात आणि मग तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायला भाग पडतात. तसं होत नसेल तुमच्या एफडी तोडायला लावतात ऑनलाईन. म्हणजे पुढे जाऊन भयानक होतं की तुमची जी एफडी आहे बँकेत, तुम्हाला असं वाटतं माझी एफडी सुरक्षित आहे, सुरक्षित आहे बँकेत, पण जर ऑनलाईन तुम्ही जर ती एफडी तोडली, तुमच्या ॲप तुमचा जो ॲप आहे तुमच्या हातात त्यातनं तुम्ही एफडी तोडू शकता आणि ते पैसे तुम्ही कॅश करून तुम्ही पाठवू शकता त्याला. जे शेअर मार्केटमधले पैसे आहेत ते तुम्ही शेअर्स विकून त्याला लगेच पाठवता. बरोबर आहे ना? बऱ्याच जणांच्या गुंतवणूक असतात शेअर मार्केटमध्ये. आपल्या हेवी गुंतवणूक आपण शेअर मार्केटमध्ये ठेवतो. ज्यांना माहिती आहे त्यांना शेअर मार्केट गुंतवणुकीचा पर्याय, तर त्यांच्या या गुंतवणुकीचे पैसे ते ट्रान्सफर करून टाकतात आणि आमच्याकडे ह्या कंप्लेंट्स येतात. आमचे 1.5 करोड गेले, 2 करोड गेले, 10 करोड गेले, 50 करोड गेले. विशेष गोष्ट म्हणजे तो स्वतःला कोंडून घेतो. तो सिनियर सिटीजन इतका घाबरलेला असतो की तो स्वतःला कोंडून घेतो. आपल्याला तिथे धमकी दिलेली असते, तुम्ही ह्या घराच्या बाहेर जायचं नाही, आमचं तुमच्यावर लक्ष आहे. त्यामुळे 4-4, 5-5 दिवस हा प्रकार कोणाला कळतच नाही. तो आयसोलेशनमध्ये जातो तो माणूस आणि तो जे सांगत असेल तो करत असतो, सारखे पैसे पाठवत असतो. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला जे घाबरवलं जातं, तुमच्याशी जी एक प्रकारची जबरदस्ती केली जाते पैसे पाठवण्यासाठी, त्याला पहिला घाबरू नका. तुमच्या मुलांना संपर्क करा, मला असा फोन आला आणि असं झालं आहे. तुम्ही त्याची खात्री करा परत फोन करून की बाबा खरोखर असं घडलं आहे का आपल्या मुलाशी, आपल्या मुलीशी, किंवा काय माझ्या नातेवाईकाशी, किंवा मला हे वॉरंट आले तर जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही चौकशी करा की बाबा माझ्या नावाने हे वॉरंट आलंय का. बरोबर आहे का? तर हे पर्याय आहे. लगेच त्याला रिॲक्ट होणं हा चुकीचा पर्याय आहे. कारण तुमचे पैसे घालून बसणं पर्यायी हा त्याचा तुम्हाला होणारा नुकसानीचा भाग आहे. घडलेल्या गोष्टी ज्या असतात त्या तुमच्या कुटुंबाशी शेअर करणं कधीही चांगलं आहे, त्यात मार्ग निघतात. त्यानंतर आता एक गोष्ट सांगायची मला, बघा मी तुम्हाला एक माझी प्रकार सगळे संपलेले आहेत, तुम्हाला सांगून झाले, पण आता यातून तुम्ही म्हणाल सेफ कसं राहायचं. आता ह्याला पर्याय काय सध्या सेफ राहण्याचा? मेन महत्त्वाचा प्रश्न हा आहे की आपण सेफ कसं राहायचं, जेणेकरून माझे पैसेच गेले नाही पाहिजे. कारण सायबर क्रिमिनल्स जे आहेत त्यांचा मुख्य उद्देशच आहे की पैसे काढणे. तुमचे हेवी पैसे जे वरिष्ठ नागरिकांचे जे पेन्शनधारक आहेत त्यांची जी पुंजी आहे त्याच्यावर त्यांचा मुख्य डोळा असतो. लक्षात ठेवा, मुख्य डोळा जो सामान्य नागरिकांना जे टार्गेट करतात ना, तो हा मेन त्यांचा जो स्रोत आहे तो हा आहे. तुमच्या पैशावर त्यांचा डोळा असतो. तर यासाठी करायचं काय, तर आमच्याकडे याच्याकडे सध्यासाठी काय उपाय मी सांगितलेले आहेत तुम्हाला, ज्या निगेटिव्ह मेजर्स आहेत हेच आहे. पण एक अशी आम्ही थोडक्यात आम्हाला समजलं की बाबा हे आपण अशा प्रकारे याचं प्रिव्हेन्शन करू शकतो. काय करू शकतो, तर तुम्ही बघा घरात, तुमच्या घरात जो मुख्य दरवाजा आहे, प्रत्येकाची 1 BHK 2 BHK 3 BHK फ्लॅट असतीलच असं गृहीत धरायला हरकत नाही. तर आपला जो मुख्य दरवाजा आहे त्यातनं आपण प्रवेश केल्यानंतर आपले सगळे जे रूम्स आहेत, बाथरूम आहे, टॉयलेट आहे, सगळे हे सगळे आपण त्याला दरवाजेच नाहीत का उघडे ठेवलेत का? साधी गोष्ट, उघडे ठेवलेत का ते? तर नाही. प्रत्येक दरवाजाला आपण म्हणजे प्रत्येक घराला त्या चौकटीला दार लावलंय आणि त्याला लॉक पण लावलंय. कशासाठी लावलंय? आपली प्रायव्हसी कोणाची, मुलाबाळांची आपली प्रायव्हसी टिकून ठेवायची. सेम प्रकार आहे. आता आपल्याला तसंच करायचं आहे. आपल्याला ह्या मोबाईलमध्ये देखील काय करायचं आहे, वेगवेगळे दरवाजे बनवायचे, वेगवेगळे लॉक्स करायचे. कळालं का? हा प्रकार सगळ्यांनी लक्षात ठेवा प्लीज. आणि जेवढा शेअर करताय तेवढा शेअर करा. आज प्रत्येकाच्या हातात 50-60 हजारचा मोबाईल आहे, कोणाकडे आयफोन आहे 1,00,000-1.5 लाखाचे. बरोबर आहे की घेतात, आपण घेतो, आपल्याला आवड असते किंवा मी आयफोन वापरला, प्रत्येक जण 1,00,000-1.5 लाखाचा मोबाईल घेतो. पण मी तर म्हणेन हा तुम्ही 1,00,000-1.5 लाखाचा मोबाईल घेण्यापेक्षा 8 मोबाईल घेऊन टाका, 5-10 हजारचे. 10 हजारचे 5 हजारचे इंडियन मोबाईल आपले जे स्मार्टफोन आहे ते 5-7 हजारात पण येतात. तसे 5-6 मोबाईल तुमच्याकडे ठेवा.
कशासाठी ते तेवढे नाही ठेवता ते निदान एक तरी ठेवा. एक तरी ठेवा. ते मोबाईल म्हणजे तुमचे वेगवेगळे दरवाजे आहेत, लक्षात ठेवा. त्याला पाहताना तुम्ही जे लॉक आहेत ते लॉक्स आहेत. पण अजिबातच काय जमत नसेल, म्हणजे मी कशासाठी सांगतो की तुमचा जो व्हॉट्सॲप आहे किंवा तुम्ही जे सोशल मीडिया वापरता त्यासाठी एक वेगळा मोबाईल ठेवा, की ज्याच्यात तुमचे बँकेचे अकाउंट्स नसतील, बरोबर आहे, ॲप नसतील किंवा बँकेसंबंधीची माहिती नसेल, त्यामुळे सोशल मीडियाला हा वेगळा आहे. तुमचा जीमेल आहे, जीमेलसाठी तुमचा वेगळा मोबाईल. जीमेल तुमचा जर हॅक झाला तर संपूर्ण माहिती आपल्या जीमेल मार्फत तिथे घेऊन जातात, पूर्ण माहिती. त्यामुळे त्या जीमेलसाठी एक वेगळा मोबाईल ठेवा असं. आणि इतर पण तुमच्या बँकेचे ॲप्स आहेत त्यासाठी वेगळा मोबाईल ठेवा. कसं काय ठेवायचं? साधी सिंपल गोष्ट आहे. हा माझा स्वतःचा बाहेर वापरासाठी असलेला मोबाईल आहे, बरोबर. याद्वारे मी संपर्क करतो, पण मी बरंच अँटीव्हायरस आहेत माझ्याकडे, अजून काय काय मी ठेवलंय, त्यामुळे हा फार सिक्युअर करून ठेवलाय मी मोबाईल. तरी पण मी माझ्या बँकेत असलेल्या पैशासाठी एक उपाय केलेला आहे. काय केलाय? एक दुसरा मोबाईल घेतलाय, सेपरेट मोबाईल घेतलाय. त्या मोबाईलमध्ये मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही स्वस्तातला मोबाईल पण घेऊ शकता. त्यामध्ये जे फॅक्टरी रिसेटचे जे ॲप आहेत ते सोडून फक्त बँकेचा तुमचा जो बँक आहे, प्रत्येकाकडे माझ्या मते 2 अकाउंट असतील बँकेचे वेगवेगळे. आता कल्याण जनता सरकारी बँकेचं अकाउंट असेल तर अजून एखाद्या बँकेचं अकाउंट नक्की असेल, किंवा नसेल तर एक उघडा काय बँकेचे अकाउंट समजा लगेच जाऊन आता ऑनलाईन देखील उघडले जातात. तर 2 अकाउंट कमीत कमी हवे आपल्याला. मग त्या घेतलेल्या मोबाईलमध्ये काय करायचं, तो जो बँकेचा ॲप आहे आपल्या कल्याण जनता सरकारी बँकेचा किंवा इतर बँकेचा, तो ॲप तुम्ही इन्स्टॉल करा तुमच्या व्यवहारासाठी, बरोबर आहे. आणि तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायचे तर त्या ॲपमधून देखील तुम्ही RTGS करू शकता, IMPS करू शकता, अनेक प्रकारे करू शकता. किंवा आता सध्या काय झालं आहे, GPay वगैरे सगळं झालेलं आहे ट्रान्सफर करण्याचं, बरोबर आहे. फोनपे आहे, भीम ॲप आहे, त्यातला एखादा ॲप तिथे ठेवून द्या तुमच्यासाठी इन्स्टंट ट्रान्सफरसाठी पटकन, बरोबर आहे. कारण हे बँकेच्या पण जाणं IMPS वगैरे काय काय लोकांना ते थोडंसं म्हणजे क्लिष्ट वाटतं. GPay सगळ्यांच्या माहितीचं आहे, त्यामुळे पटकन आपण स्कॅन केलं किंवा नंबर टाकला तुम्हाला पाठवायचं, त्याला पैसे इन्स्टंट आपण ट्रान्सफर. हे 2च ॲप ठेवत आहेत, फक्त 2 आहेत. आणि त्याच्यासाठी जो नंबर तुम्ही घेणार सिम कार्ड हा नवीन नंबर घ्या. सिम कार्ड आता सगळ्यांना माहिती आहे, स्वस्तात किती मिळतात, पटापट मिळतात. ऑनलाईन मागवलं तरी लगेच आपल्या घरी येते. ते सिम कार्ड त्यात टाका. त्या सिम कार्डचा नंबर फक्त आपल्या बँकेला बदलून घ्या. म्हणजे जो जुना नंबर आहे तुमचा, हा जुना नंबर बाजूला करून टाका, नवीन नंबर बँकेकडनं अपडेट करून घ्या. आणि त्या नंबरवर कुठलाही कॉन्टॅक्ट ठेवू नका. फोनबुकमधला कुठलाही कॉन्टॅक्ट ठेवू नका अजिबात. म्हणजे काय होईल की तुम्हाला कळेल की अरे मी जर याच्यात कॉन्टॅक्ट बुक माझ्या कॉन्टॅक्टच ठेवलं नाही तर मला येणारा फोन किंवा मला सोशल मीडियाचं ते ॲप अजिबातच काही गरजच नाही त्यात. त्यामुळे ते तुम्हाला येणारे लिंक्स किंवा तुम्हाला येणारा ईमेल ठेवा त्यात, हरकत नाही. ईमेल एक असू देतात, कारण तुम्हाला बँकेचे त्यात मेसेजेस येतात किंवा आपल्या SMS मेसेजेस येतात, OTP येतो, ते तुम्ही तेवढं ठेवू शकता. पण तो फोन आहे ना, त्याच्यासाठी वापरणारा तुमचा जो मोबाईल डेटा आहे किंवा तुमचा वायफाय आहे घरातला, तो जेव्हा तुम्हाला ते पैसे ट्रान्सफर करायचे तेव्हा तो फोन ऑन करायचा. सो सिम्पल. तो ऑन करायचा, त्यात तुमचं काम झालं 2-5 मिनिटाचं की त्याचा डेटा वायफाय बंद करून टाकायचं आणि तो स्विच ऑफ करून टाकायचा. किती सिंपल काम आहे सर. तुमची जी हेवी अमाऊंट आहे, तुमची जी जमा झाली तुमच्या बँकेत 2 लाख, 5 लाख, 10 लाख, 50 लाख जे तुम्ही ठेवले बँकेत, त्यासाठी तुम्ही हा सर्वात सोपा उपाय हा वापरू शकतो. कारण महत्त्वाचं काय म्हणजे सायबर फ्रॉड होण्यासाठी हा इंटरनेट जो आहे हा माध्यम. इंटरनेट असल्याशिवाय सायबर फ्रॉड होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही सर्वात महत्त्वाचं तेव्हा तुम्ही आता बघा, तुम्ही बसला किती जणांचे डेटा चालू आहे मला सांगा. फोन मधले डेटा किती जणांचे चालू आहेत हात वर का? तुम्ही बसल्या जागी तुमच्याशी कोण तुमच्या फोनमध्ये घुसतोय, काय करतोय, कोणाला काही कळत नाही. हा डेटा तुम्ही जर काम नसेल ना तर तुम्ही सवय लावा, सगळ्यांनी सवय लावा. माझा जर मला हे डेटाचं काम नाही येईल तर मी बंद करून घेऊ. काय मोठं त्याच्याने होणार नाही, तुम्हाला व्हॉट्सअप कॉल येणार नाही, बरोबर आहे. पण त्याचा तुम्हाला नंतर जेव्हा तुम्ही तरी आता हा लेक्चर संपल्यानंतर उघडत बघा, अरे व्हॉट्सअपला मला कॉल आला, बरोबर आहे ना, तो कॉल तर तुम्हाला दिसेल मिस कॉल पडलेला, तुम्ही त्याला करू शकता. त्यामुळे तुम्ही जेव्हा एखाद्या कामात बिझी आहात, तुम्ही काय करताय तर त्यावेळी त्या डेटाला टोटल ऑफ करून ठेवा. आत्ताही चांगलं आहे, ही सवय लावा तुमच्या अंगी. तुम्हाला जर सायबर फ्रॉडपासून वाचायचं असेल तर सर्वात महत्त्वाची सवय तुम्ही इंटरनेट तुमचं ऑफ ठेवा. जेव्हा त्याची गरज आहे तेव्हाच ऑन करा. सगळ्यांना काय वाटतं डेटा नेटवर्क फ्री करा,
ते चालू आणून राहू दे, काय करत पडत नाही. माझं 1.5 GB आहे दिवसात, 1.5 GB कधी संपू मी, मला 100 TB पण संपत नाही आणि मला 1.5 GB कधी संपू, मग चालू ठेवत असतं काही गरज नाही. त्या डेटासाठी तुम्ही तुमचं सर्वात मोठं नुकसान करून ठेवणार, त्यामुळे त्याला बंद करून टाका. सोपा उपाय सांगितलं आहे मी, एक नवीन मोबाईल, कमीत कमी एक मोबाईल घ्या आणि तुमच्या दुसऱ्या जो नेहमीच्या वापराचा मोबाईल आहे त्याच्यावर दुसऱ्या बँकेचा अकाउंट ठेवा, दुसऱ्या बँकेचा. त्यात काय करायचं आहे, आपल्या बंद नवीन घेतलेल्या मोबाईलच्या आपल्या बँकेतनं पैसे 5,000 रुपये 2,000 रुपये जेवढे लागतात तेवढे लगेच ट्रान्सफर करायचे तुमच्या खर्चासाठी दिवसभराच्या, किंवा मोठी अमाऊंट पाहिजे 10-20,000 ती लगेच द्यायची आपल्याला, ते करा किंवा त्या मोबाईलवरून ट्रान्सफर करा, काही प्रॉब्लेम नाही. पण या मोबाईलमध्ये तुमच्या जे दुसरं बँक अकाउंट आहे तुमचं त्यामध्ये फक्त छोटीशी अमाऊंट ठेवा 5,000 रुपयांची, जेणेकरून ते 5,000 गेले ते काय फरक नाही पडत, म्हणजे 50,000 50 भाग जायला नाही. असा सोपा उपाय सगळ्यांनी तुम्ही करा. हा उपाय माझी अशी अपेक्षा आहे की हा उपाय तुम्ही तुमचे नातेवाईक, तुमचे मित्र, तुमचे सहकारी जेवढा पसरवता तेवढा पसरवा आणि त्यांना हा उपाय सांगा की आजच्या सायबर फ्रॉडवर वाचायचं असेल तर आपण आपल्याला ही छोटीशी एक जुगाड आम्ही काढलेला आहे की फक्त एक मोबाईल घ्यावा लागेल, एक छोटासा मोबाईल घ्यावा लागेल, त्यात तेवढाच खर्च आहे. किंवा आपल्या घरात असतात मोबाईलवर भरपूर जुने मोबाईल पडलेले असतात बघा तुम्ही, पण त्याला फॅक्टरी रिसेट मारा, टोटल फॅक्टरी रिसेट करून त्याच्यात सगळं जे काय काढून टाका, त्यात फक्त हे बँकेचा आहे आणि तुमचा जो GPay वगैरे तुला जो असेल पैसे ट्रान्सफर करायला ॲप ठेवा. इतर वेळी त्याला टोटल स्विच ऑफ ठेवा. नावाला तुमच्या फोनवर फोन मारा, काय मोबाईलपर्यंत जे असं कॉल ना करत नाही तुम्ही, एखादा पण आपल्यालाच लावून ठेवायचं, ऑन करून फक्त ठेवून द्यायचं 2-4 मिनिटं जेव्हा आपण ते ट्रान्झॅक्शन करतो तेव्हा. नंतर मोबाईल कार्ड चालू आहे, सिम कार्ड चालू आहे, हा कॉल करतोय, त्याचं जे नॉर्म्स असतात ते पुरे होतात. हा सर्वात सोपा आणि साधा आणि लक्षात राहण्यासारखा जो उपाय तुम्ही सगळ्यांना शेअर करा. तुम्ही 99.99% इंटरनेट पासून होणाऱ्या फ्रॉडपासून, या सायबर फ्रॉडपासून तुम्ही स्वतःला वाचवू शकता. आता सर्वात भयानक जे आलेलं आहे टेक्नॉलॉजी जी आली आहे ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सगळ्यांना माहिती आहे ती आहे. किती भयानक टेक्नॉलॉजी आली आहे की याच्या पुढे जग कुठे जाणार आहे कुठल्या दिशेने नुसतं आपण प्रिडिक्शन करू शकतो. फक्त काय होणार आहे, तुम्ही नुसतं चायनामध्ये काय चाललंय तिथे तर भयानक टेक्नॉलॉजीचा वापर चालू आहे, ते लोक काय करतायत, कशाला काही सीमा नाही. त्यामुळे जग कुठल्या दिशेने जाणार आहे म्हणजे आपण आता 10-15 वर्षांनी या जगात बसू, पुढचं जग कुठे जाणार आहे आपल्याला माहित नाही, पण आपण प्रिडिक्शन करू शकतो की जग कुठल्या दिशेने जाणार आहे. पण त्याची झलक ह्या AIच्या मार्फतीने आपल्याला बघायला मिळते. AI म्हणजे नुसतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे इथे बसून करायचं काम नाही आहे, हे काम आहे ना, हे डेटावर चालतं. लक्षात ठेवा, AIचं काम हे पूर्ण डेटावर चालतं. त्याच्यात सगळे मेकॅनिझम इन्क्लूड केलेले आहेत आणि त्याचा जो फायनल जो प्रॉडक्ट आहे ना निघणार आहे, आज सगळं वापरतं सगळ्यांना माहिती आहे. माझ्या अभ्यासात तुम्ही करतो की AIने काय होतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण यामुळे काय होणार आहे माहिती आहे का, त्या AIचं जे फायनल प्रॉडक्ट आहे ना, हा रोबोट निघणार आहे. रोबोट की जो तुमच्या घरातलं सगळं काम करणार आहे, तुम्ही सांगाल ते काम करेल. काय भांडी घासेल, धुळी धुळेल, तुमची गाडी चालवेल, काही करेल सगळं, आणि ते इतकं परफेक्शनली करेल का म्हणजे पॉईंटचा सुद्धा आपलं पर्सेंट असणार त्याचं सुद्धा ते म्हणजे हे असेल त्यात की मिस्टेक होईल म्हणून एवढं परफेक्शनली काम होणार आहे. आणि ते रोबोट जेव्हा आउटकम प्रॉडक्ट येईल आणि हळूहळू सगळ्या जगाचा पूर्ण कब्जा घेईल ना, तेव्हा माणसाला इतके प्रॉब्लेम्स होतील. आपण विचार करा काय करू शकतो, आपल्या नोकऱ्या कुठे जातील, आपली कामं कुठे जातील, काय नाही. बँकेच्या बँकेत कर्मचारी देखील आराम द्या तुझ्या, हे रोबोट्स काम करणार सगळे. समजलं, म्हणजे हे उदाहरण सांगितलं मी की भयानक टेक्नॉलॉजी होणार आहे पुढे की आपण आता हे फक्त म्हणजे त्याचं एक अनुमान करू शकतो की काय होणार आणि पुढचं जग किती सुरक्षित असणार आहे हे लक्षात ठेवा. हे छोटे छोटे जे उपाय सांगितले, सर्वात शेवटचा उपाय सांगतो की तुम्हाला जर सायबर फ्रॉडमध्ये अडकले तुम्ही, तर कधीही तुम्ही पोलिसांकडे जाण्यासाठी उशीर करू नका. जवळच्या पोलीस स्टेशनला जा. आता फक्त सायबर पोलीस स्टेशन आहे, आम्ही सायबर पोलीस स्टेशन, आम्ही सर्व पोलीस स्टेशनला तिकडच्या एक अधिकारी 4-4 कर्मचाऱ्यांना आम्ही शिकवलंय काय करायचंय त्यांना. आमच्याकडे काही वेगळी परिस्थिती नाही, तुमच्यासारखीच माणसं आहेत ती, त्यांना देखील काही कळत नाही पोलीस स्टेशनला काय करायचं काय नाही करायचं. तुम्हाला बघा अनुभव आले असतील, तुम्हाला ते नाचत राहतात, बँकवाले तर नाचवतात हो तुम्हाला, तुम्ही पोलीस स्टेशनला जा FIR लिहून आणा, बरोबर आहे की नाही? आलाय का कोणाला अनुभव? तुम्ही पहिले FIR लिहून आणा पोलिसांकडे, बरोबर आहे. बघा
कर्मचारी बँकेचं तर आम्ही आमचे सेमिनार्स भरत आहे, त्यांना आम्ही इन्व्हाइट करतोय, आपण काय करू शकतो यासाठी सगळं चाललंय. पण माणसाचा जो स्वभाव असतो ना, की आपल्या अंगावर येते ते पहिले झटकून द्यायचं, ते आमच्याकडे नव्हतं गोष्टी. ते पहिले तुम्हाला सांगतात, अरे वेळ आहे तू पहिला जा, रँकेट पळ, पहिला ड्रॉप कर, तर आता म्हणजे आम्हाला कळतं आमची परिस्थिती त्याच्यात हुशार आहे असं नाही म्हणत मी. आमच्याकडे पण ते इव्हॉल्युशन चालू आहे, मी त्यांना ट्रेन करतोय. आम्ही ट्रेनिंगचा आमचे डीजी साहेब आहेत, ते त्यांना वेगवेगळ्या ट्रेनिंग आयोजित करता येईल आपल्या कर्मचाऱ्यांना. आमचे कर्मचारी खूप हुशार आहेत. सांगायची गोष्ट तुम्हाला सांगतो, आमचे कर्मचारी माझ्याकडे स्टाफ आहे, हे टेक्निशियन आहेत त्यातले. मी काही ते करू शकत नाही, पण ते इतके टेक्निकली ते त्यांना म्हणजे साऊंड आहेत की सगळं ते करतात. कर्मचारी आमच्या डिपार्टमेंटमध्ये शिकलेले आहेत ना भरपूर, आणि हे सगळे ह्या पिढीत आले, ते खूप हुशार आहेत, ते त्याला काउंटर करतात. त्यामुळे पोलीस स्टेशनला तुम्ही गेले तर असं तुम्हाला कोण बोलला की नाही इथे सायबर, तुम्ही सायबर पोलीस स्टेशनला जातात, तसं तुम्ही जाऊ नका. सायबर पोलीस स्टेशन एकच आहे, तुम्हाला कल्याण करून ठाण्याला यायला लागेल. त्यासाठी काय गरज नाही, आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनला एक PSI आहे, आमच्या सिटी साहेबांनी प्रत्येक पोलीस स्टेशनला एक PSI आणि 4 किंवा 3 लोक अशी टीम दिलेली आहे सायबरसाठी, की ज्यांनी ते सायबरच्या कंप्लेंट्स घ्यायच्या म्हणजे त्याच्याकडे आलेल्या, त्यांनी त्यांना न्याय त्यांनी आमच्याशी काय करायचं, आम्ही त्यांना सगळं गायडन्स करतो काय फ्रॉड असेल. त्यामुळे असं तुम्ही कोणीही गृहीत धरू नका, सगळ्यांना सांगायला. पोलीस स्टेशनला सायबरची कंप्लेंट घेत नाहीत म्हणजे काय, आता सगळं पोलीस स्टेशनच आमचं अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने सगळं आता परिपूर्ण व्हायला लागलं आहे. कारण आपल्याला पण बदललं पाहिजे, जग बदलते, आपल्याला बदललं पाहिजे. त्यासाठी आम्ही देखील ॲडव्हान्स होत चाललो आहे. पोलीस होणार हळूहळू सगळे होणार, म्हणजे अजून 2-5 वर्षांनी सगळं काही एकदम ॲडव्हान्स काम चालणार आहे. आपलं गव्हर्नमेंट कसं त्या दृष्टीने प्रयत्न करत आहे, केंद्र सरकार प्रयत्न करत आहे की हे मोठे फ्रॉड कितीतरी म्हणजे लाखो करोड रुपये आपल्या देशातून या सायबर फ्रॉडच्या माध्यमातून बाहेरच्या देशात चालले, मोस्टली चायनामध्ये चालले. फ्रॉड जे होतात तुमच्याबरोबर हे कंबोडिया किंवा त्या तिकडचे जे देश आहेत, मेन कंबोडिया आमच्या टार्गेटमध्ये कंबोडिया हा देश आहे. त्या कंबोडिया देशातनं काय होतं, ते कसे करतात, तिकडनं त्यांना सिम कार्ड पुरवलं, काय सिम कार्ड पुरवलं, त्या सिम कार्डबरोबर एक बँक अकाउंट पुरवलं जातं इथून आपल्या इंडियातून. यासाठी सुसज्ज अशी त्यांनी चेन उभारलेली. ती चेन कशी उभारली की तुमच्या मुलांना, तुमच्या कुटुंबाला किंवा ह्या रस्त्यावरले काम करणारे गरीब लोक आहेत कुणी किंवा शेतकरी आहेत की ज्यांना पैशाची गरज असते, बरोबर, प्रत्येकाला पैशाची गरज असते काही ना काही बँकेसाठी, किंवा मला रिक्षा घ्यायची किंवा मला काय घ्यायचं, थोडंफार लोन लागतं. किंवा कॉलेजच्या मुलांना आमिष दिलं जातं की अरे तू काम कर, एक त्यांना पॉकेटमध्ये पाहिजे असतो, आपण त्यांना पॉकेटमध्ये त्यांना बोलत नाही, कारण की मग त्याला छंद मित्र काय काय मोठे असतात मित्रांसोबत, मग ते काय करतात पैसे कुठे मिळवायचे म्हणून ते ह्या लोकांना बळी पडतात. हे सांगतात, ही टीम असते ना, हे सांगतात त्यांना की तुम्ही काम कर ना, अकाउंट पण तुझ्या नावाने, तुला मी महिन्याला 5,000 रुपये 10,000 रुपये तुला देते. आता कोणाला नको 5,000 रुपये, त्याला पण माहिती आहे की मी अकाउंट त्याला दिला. आपलं अकाउंट देणं म्हणजे तुम्ही स्वतः क्रिमिनल होता, त्याला मी देणं होतं, तुम्ही दुसऱ्याला यूज करायला देणं हा एक प्रकारचा गुन्हा आहे. आणि हे सगळे प्रकार आम्ही बघतोय की इतके मोठ्या प्रमाणात. मागे एक टीम पकडली होती आमच्या सायबर पोलीस स्टेशनने, गुन्हा दाखल होता, त्यामध्ये जवळजवळ लाखो कार्ड इकडनं भारतभरात तिची पहिली मला कुठे होती, MP आणि पुढे ओरिसा आणि MP या 2 स्टेटमधनं ते रॅकेट चालत होतं. आणि ते रॅकेट तिथून चालायचं, पण इथपर्यंत ते झिडपलेलं होतं. म्हणजे तुमचे देखील अकाउंट इकडे जायचे, केरळा ते अकाउंट देतात त्यांना, कशासाठी देतात, त्या अकाउंटमध्ये बाबा माझ्या काहीतरी बिझनेस आहे, माझे पैसे येणार आहेत असं काहीतरी सांगतात ते, आणि त्या आल्या पैशांना ना माझा अकाउंटला काहीतरी सस्पेंड झालं किंवा काहीतरी केलं असं काहीतरी त्याला एक हे सांगतात त्याला. आणि बाबा तुम्हाला तुझं अकाउंट वापरायला दे, तुला मी आले ना पैसे, तुला 10,000 रुपये दे. आणि त्यात अकाउंट द्यायला 10,000 रुपये मिळतात, कोणी देतो, यंग सर्रास अकाउंट देतात. त्या अकाउंटवर त्याचा एक सिम कार्ड नंबर असतो, तो सिम, हे सगळं पॅकेज जातं, सगळं लाखोच्या संख्येने कंबोडिया देशात. आणि तिथे बसून मग पुढचा प्रकार सुरू होतो. तिथे गेलेले आपले भारतीय आहेत, काही नोकरीसाठी गेलेले किंवा असे पर्यटनासाठी गेलेले, त्या लोकांना ते सायबर गुलामगिरी म्हणजे सायबर स्लेवरी करतात. त्यांच्याकडे काय करतात, त्यांचे पासपोर्ट काढून घेतात, समजलं, आणि त्यांना धमक्या देतात, तुम्ही पासपोर्ट मिळेगा नाही, तुम्हाला हे काम करता पाहिजे.
आता गेलेले लोक काही नोकरीसाठी त्याच्याकडे पर्याय नसतो, कारण परक्या देशात गेलो तर पासपोर्ट आहे तर परत तिकीट करतात कसं, मग ते ह्या जाळामध्ये अडकतात. मग ते काय करतात, तिथे बसवतात त्यांना, आपले भारतीय असतात ते. आणि ज्यावेळी तुमच्याकडे एखादा कॉल येतो, फोन कॉल, व्हिडिओ कॉल येतो तुम्हाला घाबरवणारा सिनियर सिटीजन की मी CBIचा अधिकारी बोलतोय, मी जज बोलतोय सुप्रीम कोर्टला, किंवा मी बाजूच्या पुरुषाचं सिनियर PI बोलतोय, असं त्याला ते कपडे घालतात, त्याला बसवतात, त्याला ते स्क्रिप्ट वाचायला देतात, असं बोलायचं. तुम्हाला घाबरायचं तुम्हाला समोरचा माणूस इंडियन दिसतोय आपला, बरोबर ना. चायनीज एखादा कशाला तुम्हाला फोन करेल पोलीस म्हणून, मग हे आपले भारतीय ते वापरतात, आपल्या भारतीय त्यांना ते सायबर स्लेव्हरी करतात, त्याचा वापर करतात. त्यामुळे हे जे अकाउंट्स आहेत ना, हे तुम्ही प्लीज तुमच्या मुलांनाही सांगा की कॉलेजमध्ये बाबा जात असशील तर हे असं करू नको, कोणाला अकाउंट देऊ नको आपल्याला तुझं. आणि आता किती प्रकार आहेत, म्हणजे आम्ही त्याला पकडू का शकत नाही, कारण तो एक नाही आहे. आता समजा मी जर अकाउंट दिले ना, तर तो कोणाच्या मार्फतीने आला असतो, तर अजून तिसऱ्याच्या मार्फतीने, अजून चौथ्याच्या मार्फतीने, आता कोणाला पकडणार आम्ही, किती जणांना पकडणार सांगा. त्यामुळे आम्ही ते अकाउंट कुठून कसं गेलंय ना, हे पकडण्यासाठी आम्हाला फार म्हणजे इतके कष्ट करावे लागतात शोधण्यासाठी त्यांना, कारण ते फिजिकल वर्क आहे. जाऊन त्या एरियात जाऊन, इथे जवळचं नाही, तो मध्य प्रदेश, काश्मीर, तिथे साऊथला सगळीकडे ते अकाउंट ठेवलेले. त्यामुळे हा प्रकार असा होतो, त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा की आपलं अकाउंट आहे ते कुणालाही वापरायला देऊ नका, पैशासाठी, थोड्या पैशासाठी, नाहीतर मग जेलमध्ये बसायचे वेळ. आम्ही अशी जेलमध्ये टाकलेले आहेत सगळे, टाकतोच आम्ही. काय शेवटी आम्हाला उपाय नसतो, कारण शेवटी फसवणारा जेवढा गुन्हेगार आहे महत्वाचा, तेवढाच त्याला मदत करणारा पण महत्वाचा ठरतो. हे जर तुमचं अकाउंट गेलं नाही, तुमचा फोन नंबर तिथे सिम कार्डला गेला नाही, हा सायबर गुन्हा घडू शकत नाही लक्षात. त्यामुळे कृपा करा, तुमच्या घरातल्या मेंबर्सना सांगून ठेवा, तुमच्या सहकार्यांना हे जास्तीत जास्त सगळीकडे पसरू दे. 2004, 4,8 बाबा अकाउंट्स कोणी ही वापरायला घेऊ नका, जेणेकरून ह्या अकाउंटच्या मार्फतीने ते काय करतात, पैसे ट्रान्सफर करतात ना बसून तिथे. तुमचे अकाउंट त्याच्याकडे असतात, तुम्हाला एकदा धमकी दिली की तुम्ही जे पैसे ट्रान्सफर करतात त्यासाठी नंबर कुठला देतात, ते बोलतात नंबर हा त्याच्याकडे असतात नंबर. आपल्याला वाटतं तो इथेच गेले पैसे कुठे ट्रान्सफर झाले आपल्या या बाहेरच्या स्टेटमध्ये किंवा इथे. आणि महाराष्ट्रात जर पुन्हा घडणार असेल तर ते अकाउंट कुठले देतात, तिकडचं बंगाल, ओरिसा, छत्तीसगड या साईडचे अकाउंट देतात. म्हणजे पोलिसांनी पण तिथे जायला पोलिसांना वेळ लागेल, कळलं. त्यामुळे शक्यतो तुम्ही कोणालाही तुमचं अकाउंट यूज करायला म्हणून किती जवळचा असता, बाबा माझे पैसे येणार आहेत, माझी बाबा नाही. अकाउंट हा तुमचा पर्सनल आणि व्हेरी सिक्रेट तुमचा डॉक्युमेंट आहे. तुमचा फोन नंबर तुमचा सिक्रेट डॉक्युमेंट आहे, लक्षात ठेवा. त्याचा यूज कोणाला करू देऊ. ते दिवस संपले, बाहेर जर कोणी मागितला काका मला द्यावा त्याला फोन नंबर, मला फोन लावायचा नो. एका सेकंदात करता तो काय करेल तुम्हाला कळणार नाही. त्याच्यात OTP BTP तुमचा होऊन गेल, तुमचा येईल घेऊन गेला तर OTP बघणार, घेऊन गेला दुसऱ्या नंबरवरून तो तुमचं अकाउंट ऍक्टिव्ह करून लगेच पैसे पण काढून टाकले. त्यामुळे आता कोणावर दयामाया दाखवायची, भूतदया दाखवायची आता काही आपल्याला म्हणजे ही आता त्याची वेळ पण नाही आणि हा काळ पण नाही. या सगळ्या गोष्टीसाठी आपण सावध राहिलं पाहिजे आणि खूप काळजी घेतली पाहिजे आपल्याला. मी सांगितलेला उपाय तुम्ही लक्षात ठेवा. शक्य झाल्यास आजच तो आपल्याला आज जर तुमच्याशी काही सायबर गुन्हा घडणार असेल तर पहिला पिरियड नाही. आणि असं समजू नका कोणी की माझ्यासोबत हा गुन्हा घडणार नाही. प्रत्येकासोबत गुन्हा घडणार आहे, प्रत्येकासोबत. कशावरून सांगतोय मी? पोलीस स्टेशन जेव्हा उघडलं होतं तेव्हा हार्डली 1-2 लोक यायचे, काहीतरी असंच झाले हे झाले ते झाले करतो. आताशी आमच्याकडे कंप्लेंट देत आहेत ना गावाकडून, इतकी लाईन लागलेली असते. म्हणजे आम्ही पहिला आरामात होतो की तुमच्याकडे काम होत नाही. आता इतकं दिवसभर आमचं पोलीस स्टेशन बिझी असतं, म्हणजे तुमचं सामान्य पोलीस स्टेशन पण इकडे जायला खडकपडा किंवा हे बाजारपेठ इथे सुद्धा गर्दी नसते. एवढी आमच्या पोलीस स्टेशनला गर्दी असते. सतत येत असतात मुलं मुली, वरिष्ठ नागरिक, सामान्य आपले काका सगळे दुकानदार, काय वस्तूदार असेल वस्तूदार साहेब वेळ पैसे थोडे साहेब गेमिंग खेळली, गेमिंगमध्ये असतात. खूप प्रकारच्या कंप्लेंट्स, म्हणजे एकच कंप्लेंट नाही, अनेक प्रकारच्या कंप्लेंट्स असतात. आणि पैसे म्हणून सांगतो, मुद्दा महत्वाचा काय की आम्ही ते पैसे रिकव्हर करू शकत नाही सध्या. बँकेत तुम्ही जेवढ्या लवकर कंप्लेंट द्या तुमच्याशी फ्रॉड झाल्यावर, त्याला गोल्डन आवर म्हणतात. त्या गोल्डन आवरमध्ये जर तुम्ही कंप्लेंट ऑनलाईन रजिस्टर केली 1930 किंवा NCCRP आमचं पोर्टल आहे cybercrime.gov.in, की लगेच बँकेकडून ती ऍक्शन ऑटोमॅटिकली सुरू होते. तुमची कंप्लेंट गेल्या गेल्या इतर पण इतर केलं आपल्या भारतातल्या जे विधान आता सेंट्रल गव्हर्नमेंटने जे चांगलं
पाऊल उचललेलं आहे. त्याच्यात त्रास होतोय बघा, तुम्हाला सगळ्यांना त्रास होतोय. काही कोणाचे अकाउंट झालेत का ब्लॉक? आलेल्यापैकी कोणाचे अकाउंट ब्लॉक झाले आहेत का? तर ते पण मी डिस्कस करतो थोडंसं, की आता काय होत आहे की हे पैसे जे आहेत ना, हे पैसे तुम्हाला फसून गेल्यानंतर, तुमच्याकडून गेल्यानंतर पैसे काय होतं बघा, चेक कशी तुम्ही जर कंप्लेंट दिली गोल्डन मध्ये, ते ब्लॉक झाले पटापट, म्हणजे समजा पहिल्या लेअरला तो काय करणार, त्याच्याकडे अकाउंट असतं, त्या अकाउंटमध्ये पैसे आले की तो काय करतो, दुसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करतो, बरोबर आहे, तो तिसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करतो, बरोबर आहे. तर तुम्ही ते दुसऱ्या तिसऱ्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायच्या आधी त्या गोल्डन मध्ये कंप्लेंट झाली तर ते लगेच पैसे होल्ड होतात. याच्या पुढे मॅडमना माहिती आहे, याच्यात पुढे अजून काय काय चालले प्रयत्न की ट्रान्झॅक्शन लगेच होऊ द्यायचं नाही, आता अर्धा तास तरी होल्डवर ठेवायचं, असे काय काय प्रयत्न होत आहेत, ते पुढचे प्रकार आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये हे पैसे जर तुम्हाला ड्रॉप करायचे असे गेलेले, आपण फसवणूक झालेली, तर हे पैसे ड्रॉप करण्यासाठी तुम्हाला इमिजिएट कंप्लेंट ऑनलाईन, तुम्ही पोलीस स्टेशनला पण जायच्या भानगडीत पडू नका. पहिली तुम्ही तुमच्या मोबाईलवर 1930 कॉल करा, तो लागत नसेल किंवा बिझी असेल तर लगेच सायबर पोर्टलवर आपल्या ही कंप्लेंट नोंदवा, तुमचं लॉगिन करा, माहिती भरा, ट्रान्झॅक्शनचं टाका आणि ते पहिलं अकाउंट ब्लॉक करा. किंवा नाही तर तशी आमच्या सायबर पोलीस स्टेशन आहे, इथूनही होत नसेल तुमचं काय तुम्हाला तात्काळ या ते झालं, तुमचं ते काम करा, पैसे ब्लॉक्स होतील, होल्ड होतील आणि ते पैसे तुम्हाला परत मिळण्यासाठी नंतर पुढची प्रोसिजर आहे ते पण मी सांगतो, ते उपयोगी पडतं. पण आपल्याबरोबर हा फ्रॉड होणार नाही, हा धर्मात राहू नका. हा फ्रॉड प्रत्येकाबरोबर होणार आहे, छोटा मोठा होणारच आहे. आपण खूप हुशार समजतो, आपण हुशार नाही होत. आपल्याकडे टेक्नॉलॉजीची पुढची माहिती अजिबात नाही. आपल्याला फक्त हे हातात जे मिळालं आहे खेळणं, हेच कसं ते वापरायचं माहिती, पण ह्याच्यात सेफ्टी फीचर्स, सेटिंग्स यासाठी आपण काहीही प्रयत्न करत नाही. त्यामुळे आता एक गोष्ट सांगतो, जर समजा यदा कदाचित तुमचं जर कधी ते पैसे जे असतात, आता समजा तुम्ही तो कंप्लेंट याला उशीर केला तर ते पैसे एका अकाउंटमध्ये दुसऱ्या अकाउंटमध्ये तिसऱ्या, त्याला आम्ही लेयर्स म्हणतो, 1 2 3 4 5 7 असे लेयर्समध्ये ते जात असतात. मग ते जसे जातात तसे बँकेच्या सिस्टीम मार्फत ते पुढचे अकाउंट्स ब्लॉक करतात, कळलं, होल्ड होत जातात. जे पैसे त्याला शेवटी ज्या अकाउंटला गेले त्या अकाउंटला ते होल्ड होतात पैसे. आता ते पैसे होल्ड झालं, त्यातले ते 8 युजर तुम्ही पण असू शकता, कारण तुमच्याकडे व्यवहारात आले असतात, काहीतरी तुम्ही कोणीतरी तुम्हाला ट्रान्सफर केलेले असतात किंवा कोणीतरी तुम्ही तुमचं येणं असतं ते तुम्हाला दिलेले असतात पैसे, किंवा असं कितीतरी प्रकार असतात. म्हणजे तुम्हाला येतात ना पैसे, ते त्या ट्रेनमधून तुमच्याकडनं आलेले असतात, छोटेसे झिरपत आले असतात. त्यामुळे तुमच्याकडे 5 रुपये जरी आले, 5 रुपयासाठी सुद्धा अकाउंट ब्लॉक झाले आमच्याकडे कंप्लेंट्स असतात. एका केसमध्ये 3 5 7 हजार अकाउंट्स ब्लॉक होतात, कळलं. आणि हा त्रास सगळ्यांना होत चाललाय. आता अकाउंट गुन्हा घडला गेले, अकाउंट ब्लॉक झाले म्हणजे हिमाचल प्रदेशमध्ये, तामिळनाडूमध्ये, मग त्या माणसाने काय करायचं, त्यांनी इथे यायचं का या कंप्लेंटसाठी? शक्य नाही ना फिजिकली. त्याचा अकाउंट ब्लॉक झाले, त्याचे 10 5,000 आहेत किंवा 200 रुपये आहेत, त्यासाठी तो इथे कशाला येईल? त्यासाठी नवीन पोर्टल सुरू झाले की त्याला MRI मनी GRM पोर्टल आम्ही म्हणतो. MRI म्हणजे एखाद्याची कंप्लेंट असेल तर मनी रिस्टोरेशन, त्याची बाबा पैसे गेले आणि ते होल्ड राहिले तर ते परत त्याला मिळण्यासाठी बँकेतच त्याला जावं लागतं. बँकांनी हे आम्ही त्या पोर्टलद्वारे आपण सेंट्रल गव्हर्नमेंटनी आम्हाला ते करेक्ट केलेलं आहे. त्याच्यात तुम्ही बँकेत जाता, त्या बँकेतल्या MRI पोर्टलवर तुमची रिक्वेस्ट टाकता की माझे पैसे मला परत मिळू. आणि तसंच ज्याचे अकाउंट्स होल्ड झाले पैसे जाऊन ते फ्रॉडचे, त्यासाठी एक GRM पोर्टल आहे की तो मग माझा काय संबंध आहे याच्याशी, माझा काहीच संबंध नव्हता, माझा अकाउंट तुम्ही कशाला ब्लॉक केलं, बरोबर आहे की तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले ते असे व्यवहारात आले 8व्या 9व्या 10व्या लेअरमध्ये किंवा 4थ्या 5व्या लेअरमध्ये, तुमचा काही संबंध नसतो त्या गुन्ह्याशी. तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले तर तुमचं अकाउंट ब्लॉक होऊन जातं, त्रास होतो तुम्हाला. त्यासाठी एक GRM पोर्टल काढलेलं आहे, MRI आणि GRM म्हणजे ग्रीव्हन्स रिड्रेसल पोर्टल, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं अकाउंट जर ब्लॉक झालं असेल तर तुम्ही बँकेत जाऊन तुम्ही सांगू शकता की बाबा माझं GRM पोर्टलमध्ये माझी कंप्लेंट टाका, माझं जे अकाउंट तुम्ही ब्लॉक केलं त्याची माझे पैसे माझे स्वतःचे किंवा काय असेल तर मला त्या आयोशी बदला द्या. मग बँक आमच्या IO आणि तुम्ही अशा आम्ही नसतील तर आम्ही लगेच त्याला रिलीज पण करायला लावतो, कारण बँकेला आम्हाला सांगायला लागतं रिलीज करा, किंवा मग आम्हाला रिलीज करायला नसेल, आमचे काही डाऊट्स असतील ते मला बाबा हा काहीतरी त्याचा भाग दिसतोय, सहभाग दिसतोय, तर आम्ही मग ती VC व्हिडिओ कॉन्फरन्स अरेंज करतो बँकेच्या मार्फत. बँक आम्हाला ते शेड्यूल की हा VC अशी अरेंज करायची
त्यामध्ये आम्ही त्याला समोरासमोर बोलू शकतो आणि ते त्याचं जे काही निराकरण आहे आम्ही ते करतो. तर अशा प्रकारचे नवीन नवीन पोर्टल्स किंवा त्याच्यावर उपाय करणं चालू होतं. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. या गोष्टी तुम्हाला माहीत असणं म्हणजे तुमच्या जवळच्या लोकांना प्रत्येक वेळी सांगतोय, तुमच्या जवळच्या लोकांना ह्या गोष्टी सांगा. तुम्ही डिस्कस करा, ज्यावेळी तुम्ही जाता तुमच्या पट्ट्यावर बसता, सिनियर सिटीजन फोरममध्ये बसता, त्या ठिकाणी ह्या गोष्टी आवर्जून सांगा की नवीन नवीन टेक्नॉलॉजीमुळे काय झालंय, नवीन नवीन आपल्याला किती ईज निर्माण झालंय. तर तुम्ही ह्याच्यात कधी ना कधी तुम्ही ह्याच्याशी येणार, तुमच्या मार्गात हे आड येणार आहे सायबर गुन्हा, आणि त्यावेळी तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. तर जास्त आता सांगण्यासारखं काय आहे, मला तर वेळ तर संपलेली माझी. प्रश्नोत्तर तुमचे काय प्रश्न असतील तुमचा, आमचे टेक्निशियन्स आहेत मी आणले, तोही उत्तर देऊ शकतो. एक मला तुमच्या प्रश्नाची जास्त काय तुम्हाला एखादं काय अडचण वाटतंय की कसं काय असं होतं, सगळं उत्तर देण्यासाठी तो तुम्ही बोलवलेलं आहे. ॲक्च्युली पीपीटी नाही आहे, हे आम्ही ठरवलं की समोरासमोरच बोलू. कसं वाटलं, तुम्हाला काय नॉलेज मिळालं याबाबतीत नक्की तुमचे फीडबॅक व्यक्त द्या. आणि मी माझं भाषण आता आठवता घेतो. तुमचे जे प्रश्नोत्तर आहेत थोडीशी 10-15 मिनिटं बिनधास्त विचारा, काही येते डोक्यात विचारा, काय अडचण नाही. आपल्या मनातले हे काही तुम्हाला सगळ्यांना घाबरून ठेवावं असा उद्देश नव्हता. एक अवेअरनेस या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्हावं. कोणाच्या मनात काही प्रश्न असतील या विषयासंदर्भात तर आपण जरूर विचारावे. खूप वेळ आपली लांबत चालली, प्रश्नोत्तरांचा काळ लांबला, तर आपण एक वानगीत आता 2-3 प्रश्न घेऊ आणि नंतर कार्यक्रम संपल्यानंतर आजगावकर साहेब आणि त्यांची टीम आहे या प्रश्नासंदर्भातली काही उत्तरं किंवा आपलं समाधान करण्याचा ते प्रयत्न करतील निश्चितच. आपण सगळेजण सुरक्षित आहोत, सुरक्षित असणार आहोत. कल्याण जनता सहकारी बँक आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहे. आपला बँकेत असलेली निधी, FD अकाउंट सगळी सुरक्षित आहे, पण ती सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी जशी बँकेची आहे तशी आपणा सर्वांची देखील आहे. म्हणून हा सगळा उपद्व्याप म्हणायला लागेल या कार्यक्रमाचं उद्दिष्ट. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आमचे प्रतिनिधी इथे आहेत, ते आपल्यासमोर माईक घेऊन येतील. जनरल प्रश्न विचारा, माझ्यासोबत असं घडलं असं काही सांगू नका, कारण हे सगळं आपण कव्हर केलेलं आहे. सर, तुमच्यामध्ये मला एक असा प्रश्न आला होता की माझ्या चुरीचा FD हॅक केला होता आणि मला रिक्वेस्ट पाठवली होती की असं असं पैसे तुम्हाला पूर्वी आणि पुण्यानंतर त्या माणसाला परत करा. त्यांनी मला सांगितलं ठीक आहे, मला असं फर्निचर विकायचं वगैरे सांगितलं त्यांनी मला. आणि तुम्हाला फक्त ते 10-1 लाखाचं फर्निचर असं होतं, मी मला तर 70-80 देतो सांगितलं. पण मला थोडं डाऊट आल्यानंतर मी त्या ऑफिसरचं नंबरमध्ये फोन करायला गेले, त्याच्यानंतर फोन आहे झाला. ही सगळी माहिती मी ज्यावेळी तुमचा जो नंबर आहे 1930 त्याच्यावरती करायला गेलो तर तिथून एवढा चांगला रिस्पॉन्स नाही. आणि ते जे पोर्टल सांगतं सायबर क्राईमचं त्याच्यावरती एवढं लिहायला लागतं की ते लिहिताना म्हणजे सिनियर सिटीजन तर इम्पॉसिबल एवढं त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन लिहायला लागतं. आणि तुमचा जो 1930 नंबर आहे तो फक्त येस हां हो बस, आणि ते त्यांच्या गप्पावर बसत थोडं चालू ठेवू शकतात. हा माझा अनुभव, मी वाटतं तुमच्यासमोर फक्त प्रॅक्टिकल करून दाखवू शकतो सर. ओके सर, 1930 जी प्रणाली आहे ना ती संपूर्ण भारतभर म्हणजे जे कॉल सेंटर टाईपच आहे ते पूर्ण भारताचे कॉल्स त्यांना येत असतात. तर त्यामुळे ते आपण जेव्हा त्यांना कॉल करतो तेव्हा मोस्टली कॉल बिझी लागतो आपला, पण जेव्हा ती कॉल आपला रिसीव्ह करतो तेव्हा आपण प्रत्येक इन्फॉर्मेशन आपल्यासोबत जो फ्रॉड झालेला आहे किंवा जेवढे पैसे आपले गेलेले आहेत तेवढे आपण एका पेजवर जरी लिहून ठेवले तर आपण त्यांना सांगायला ते आपल्याला इझी पडतं आणि त्यांना ते नोट डाऊन करायला पण इझी पडतं. मग सगळ्यात पहिले आपण जेव्हा त्यांना सांगतो की माझी कंप्लेंट आहे, मला कंप्लेंट रजिस्टर करायची, तर त्या कंप्लेंटच्या रिगार्डिंग आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन आपल्याकडे जवळ असायला पाहिजे. सगळ्यात प्रायमरीली आपला मोबाईल नंबर, त्यावर आपल्याला OTP येतो.
तर एक मोबाईल नंबर, एक ईमेल आय डी, ज्याच्याने आपले एक लॉगिन आय डी क्रिएट होतो आणि त्या लॉगिन आय डीवरती आपल्याला सगळे अपडेट मिळतात त्या पोर्टलतून. एक मोबाईल नंबर, एक ईमेल आय डी आणि जेवढे पण माझे ट्रान्झॅक्शन झालेले आहेत फ्रॉडचे तेवढे आपल्याकडे एक पेजवरती रेडी पाहिजे, जेणेकरून विथ ट्रान्झॅक्शन आय डी असेल. आता जर कोणत्याही मला जर समजा 5,000चा फ्रॉड झालेला आहे तर 5,000चा जेव्हा फ्रॉड होतो ते UPI फ्रॉड होतो तेव्हा एक ट्रान्झॅक्शन आय डी जनरेट होतो 12 डिजिटचा. तो 12 डिजिटचा नंबर पण माझ्याकडे रेडी पाहिजे, तर जेणेकरून त्यांनाही त्रास होणार नाही, जो कंप्लेंट घेणारा आहे त्यांनाही त्रास होणार नाही आणि आपल्यालाही कमी वेळामध्ये आपली कंप्लेंट घेतली जाईल. तर जेवढे पण माझे ट्रान्झॅक्शन असतील, 10 असू दे, 15 असू दे, 20 असू दे, ते ट्रान्झॅक्शन माझ्याकडे रेडी असतील तर समोरचा व्यक्ती त्याला घ्यायला रेडी. पण जर खूपच ट्रान्झॅक्शन असेल ते फोनवर सांगायला प्रॉब्लेम होत असेल की फोनवर सांगता येत असेल, कॉल कंटिन्युअस डिस्कनेक्ट होत असेल, तर तुम्ही तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन देखील तुम्ही कंप्लेंट रजिस्टर करू शकता. तोही आपल्याकडे एक मार्ग आहे. असं गरजेचं नाही आहे की तुम्ही फोनवरच 1930वरच कंप्लेंट रजिस्टर केली पाहिजे. कंप्लेंट रजिस्टर करण्यासाठी आपण स्वतः देखील www.cybercrime.gov.in या वेबसाईटवरती आपण कंप्लेंट रजिस्टर करू शकतो. त्यासाठी आपल्याला थोडंसं इंटरनेटचं नॉलेज पाहिजे, फक्त जास्त काही त्याच्यामध्ये नाही आहे. फक्त एक फॉर्म असतो, तो फॉर्ममध्ये आपली अमाऊंट, ट्रान्झॅक्शन आय डी आणि कधी कधी झाले ट्रान्झॅक्शन त्या डिटेल्स भरावे लागतात आणि सबमिट करावं लागतं. त्याने ऑटोमॅटिक ती कंप्लेंट आपली बँकेला आणि पोलीस स्टेशनला ट्रान्सफर होते. अजून कोणाचा काही प्रश्न आहे? सर तुम्ही म्हणाले दोन अकाउंट, दोन मोबाईल घ्या. आता तर मोबाईलला आपल्याला आधारला, बँकेला सगळे कनेक्टेड आहे. कसं ते दुसऱ्या मोबाईलमध्ये तुम्ही जे म्हणता ना, सगळ्यांना शक्य होईल असं नाही. त्याच्यामुळेच आपण स्वतःला सुरक्षित ठेवणं, ट्रान्झॅक्शन करताना. मला माहिती आहे की हा एकदम आयडियल उपाय आहे, 2 मोबाईल ठेवणं. पण आता ॲज अ सिनियर सिटीजन आणि आर्थिक दृष्ट्यासुद्धा हे असं परवडेल की या 2 मोबाईलचे पासवर्ड आणि त्याचं सगळं डिटेल लक्षात ठेवणं हे कधी कधी आपल्याला कठीण होतं. त्याच्यामुळे सुरक्षिततेचे जे उपाय आहेत की जसं आता इथे बसल्या माझे जर ट्रेडमार्क आलेले 2-4 कॉल येऊन गेले. ट्रेडमार्क म्हणजे हा फ्रॉड आहे, त्याच्यात लिहिलेलं असतं स्पॅम आहे, फ्रॉड आहे, नाही उचलायचे. किती फोकस झाला तरी अनोळखी माणसं सोसायटी झाली तरी फोकस करायचं. ट्रान्झॅक्शन करताना सुरक्षित राहणं, सुरक्षिततेचे उपाय करणं, पासवर्ड न देणं आणि मोहाला बळी न पडणं, हे अगदी छान. हे काय म्हणतात आपल्याला छोटे छोटे हे असे जे उपाय आहेत ना, जे आपण करावे. आणि तुम्ही सगळ्यात हुशार आणि बुद्धिमान पिढीचे प्रतिनिधित्व करणारे आहात की ज्यांनी हे सगळं रिव्हॉल्युशन बघितलेलं आहे आणि आपल्या कुटुंबातले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहात आणि म्हणून तुम्हाला बोलवले. तुम्हाला आम्ही काय शिकवणार? तुम्ही आपल्या कुटुंबाला सजग करावं, या सगळ्याच्यातनं वाचवावं, हा उद्दिष्ट आहे. तुम्हाला सगळं माहिती आहे, तुम्ही स्वतः सुरक्षित आहात. मला सांगा, आतापर्यंत कोणाच्या बाबतीत असं घडलंय का? 1% तिथपर्यंत पोहोचलो असतो आपण, माणूस आहोत म्हणून. कधी कधी एखाद्या क्लिकवरनं चूक होऊ शकते, पण तुम्ही सगळ्यात बुद्धिमान समाजाचं प्रतिनिधित्व करणारी पिढी आहात. त्याच्यामुळे तुम्ही सुरक्षिततेचे हे मापदंड सदा उपयोगात आणावे आणि याचा उपयोग आपल्या कुटुंबाला करून द्यावा, हाच एकमेव उद्दिष्ट आहे. या मागचा अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? मी जे म्हटलं ना आधार कार्ड वगैरे, तर आपल्या बँकेच्या सिम कार्डसाठी आधार कार्डची काय गरज नाही आहे. तुमचं आधार कार्ड तेच राहणार आहे, काही गरज नाही. मला एक नवीन सिम कार्ड घ्यायचं आहे आणि त्या ॲप तुमचं त्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे, संपलं. नमस्कार, मी शहाणा गाडगे. माझा असा प्रश्न आहे की आम्ही स्वतः कोणालाही आमचा अकाउंट नंबर किंवा काही सांगत नाही, तरी देखील या लोकांना आपला अकाउंट नंबर किंवा आपले वेअर अकाउंट किंवा अकाउंटमधली माहिती याचा कुठून कळते. आणि दुसरा प्रश्न असा आहे की अकाउंटच्या बद्दलची जी माहिती त्यांना कळते तर ते आपल्याकडून ते सगळे डिटेल्स घेतात आणि आपल्याला कळवतात की एवढे तुम्ही पैसे, म्हणजे तुमचे असे ते पैसे जमा होणार आहेत तर तुम्ही तुमचं हे पाठवा. तर हे आपण जर पाठवलं नाही तर ते आपल्याला म्हणतात की. आणि तिसरा एक सांगते मला की मला स्वतःला दिल्लीहून फोन आला होता आणि दिल्लीहून फोन असा आला की आता माझे मिस्टर गेले तर त्यांची LICची फाईल तयार आहे, त्यांचे म्हणजे क्लेम आहे, तर तुम्ही त्याच्यात की
चेक पाठवा म्हणजे मला ते पैसे मिळतील. त्याच्यावर मी पोलीस कंप्लेंट केली का माझ्याकडे अकाउंट नंबर होता, पण मी त्याला असं सांगितलं की तुम्ही जो मला चेक मागताय की ते चेक मागून तुम्ही मग मला उरलेले पैसे देईल, त्यापेक्षा तुम्ही कसं करा की ते पैसे कमी करूनच माझ्या अकाउंटला जमा करा. फक्त एवढंच मी त्याला अकाउंट नंबर सांगितलं नाही. जेन्युइन प्रश्न आहे त्यांचा की सर्वसामान्यांना पडणारा हा प्रश्न आहे. त्याला असं फोन आलं की एकदम म्हणजे टिपिकल उदाहरण आहे, कळलं? आणि हे उदाहरण सगळ्यांबरोबर घडू शकतं. आमच्या ज्या कंपनीचे ते अशाच येतं. त्यामुळे मी मगाशी सांगितलंय तुम्हाला डेटा आता शेअर झालेला आहे सगळीकडे. त्यामुळे कुणीही फोन करेल तुम्हाला अजिबात नाही, तुम्ही बँकेत जायचंय, तुम्ही LIC ऑफिसला जायचंय, तुमचं कन्फर्मेशन करायचं. तुम्ही त्यांना फोनवर इंटरनेट करत बसलात तर तुम्ही फसणार. तुम्हाला ते इंटरनेट करता बोल करणार आणि तुम्हाला ते सगळं ट्रान्सफर करायला लावणार, तुमच्याकडे माहिती काढून घेणार. नाही, त्यांना मी पैसे ट्रान्सफर केले नाही तर, पण मी उलट त्यांना सांगितलं की जे मला तुम्ही देणार आणि ते चेक तुम्ही माझ्याकडे मागताय की ते पाठवा मग आम्ही दोघा घेऊ. त्याच्यावर मी त्यांना उत्तर दिलं की तेवढे पैसे कमी करून तुम्ही माझ्या अकाउंटला जमा करा. हे बरोबर बोलले तुम्ही, पण माझं म्हणणं पुढे असं आहे की तुम्ही एवढं पण इंटरनेट करत बसू नका. माझं सांगणं आहे की ते पुढचं बोलूच नका त्यांच्याशी. हा बाबा ठीक आहे, कटलंच नका. अकाउंट नंबर कधी मी त्यांना माहिती मिळते. डेटा शेअर झाला सांगतो तुम्हाला. आणि ते साधंच आहे. जेव्हा आपण लिंक ओपन करतो की नाही त्यावेळेला मोबाईलमध्ये कॅमेरा असतो का? हां असतो. नाही द्यावं मला तेवढं ज्ञान कमी आहे ना. तर त्याच्यामधला जर तो कॅमेरा आपण बंद केला आणि लिंक ओपन केली तर आपली माहिती करू शकत नाही ना. असं नाही होत. बंद करू शकतो, आहे शेड्यूल मशीन, पण तो कायमचा तुम्हाला परत चालू करायला लागेल. हा, प्रत्येक वेळी जाऊन त्या सेटिंगमध्ये तो कॅमेराचा ऍक्सेस चालू करायला लागेल तुम्हाला ॲपसाठी. लॅपटॉपच्या बाबतीत किंवा आपण जे डेस्कटॉप वापरतो तर त्याला एक कॅमेरा अटॅच असतो. बऱ्याच वेळेला अनुदानाने तो कॅमेरा ओपन राहतो. लॅपटॉप सुद्धा आपण बऱ्याच वेळेला ओपन ठेवून देतो. आपलं कम्युनिकेशन बाहेरच्या कोणाशी किंवा बोलणं झाले की तर तो बंद करणं. कॅमेऱ्याचं काम सतत चाललेलं असतं, तो आजूबाजूच्या गोष्टी टिपत असतो. डेस्कटॉपचा पण आपण कॅमेरा ऑफ करणं, आजकाल नवीन पद्धतीचे ओपन करणं आणि ऑफ करणं अशी सिस्टीम असलेली आहे, तिची आपण काळजी घेतली पाहिजे. कोणाचे काही प्रश्न नसतील तर आपण पुढे जाऊया. एक जनरल प्रश्न असेल तर विचारा. मला एक प्रश्न आहे. फेसबुकवरती कंटिन्यू ॲड येत असते की तुमच्याकडे 786 नंबर प्लेट नोट आहे का, तुमच्याकडे 1 रुपयाची नोट आहे का, तर तुम्हाला 27 लाख 28 लाख हे मिळू शकतात का? हे खरं आहे का खोटं आहे? फेसबुकच्या ॲड्स सर्व खोटं, म्हणजे आपण त्या खोट्याच बोलले तरी आपल्यासाठी बेटर आहे. कारण की कोणतीही ॲड जी सोशल मीडियावर येत असते, आपण स्क्रोल करता करता येत असते, कधी कधी आपण सर्च केलेलं असते, तर सर्च हिस्ट्रीनुसार ते सोशल मीडिया आपण काय सर्च करतोय त्याच्यावरती ते AI जनरेटेड त्यांची टेक्नॉलॉजी आहे. ही टेक्नॉलॉजी डायरेक्ट आपल्या सोशल मीडियावरती आहे. म्हणजे मी कधीतरी गुगलवरती काहीतरी सर्च केलं असेल, शूज, असं बघायची सरांनी सांगितलं होतं शूज मला बाय करायचं, असं मी गुगलवरती सर्च केलं. मग थोड्या वेळाने जर 5 ते 10 मिनिटांनी फेसबुक स्क्रोल करता करता मला शूजचीच ॲड यायला चालू होती. ते फेक असतं. त्याच्यावरती तुम्ही कोणतीही सोशल मीडियावरती ॲड येईल ना त्याच्यावरती कधीही तुम्ही क्लिक करू नका. हा, हे तुम्हाला खूप कठीण म्हणजे प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यातून तुमचा डेटा पण शेअर होणार, तुमचे पैसे पण जाऊ शकतात. तर फेसबुकची, इंस्टाग्रामची जी पण ॲडव्हर्टाईज असते त्याच्यावरती कधी क्लिक करू नका. 1930 नंबर डायरेक्ट लागतो का? हो, डायरेक्ट लागतो. त्याच्या आधी पुढे मध्ये काही लावायला लागेल? 1930 डायरेक्ट लागतो. पण पेटीएमची भरपूर स्पीकर्स कॉलेज आणि त्यांनी प्रत्येक दुकानात खरेदीला गेली आणि जुनी म्हणजे त्या दुकानाचं स्टिकर काढलं आणि ते स्टिकर चिकटवून दिलं. असं बऱ्याच दुकानातून ते केलं. नंतर त्यांच्या अकाउंटला ते पैसे गेले. आता ठीक आहे, हल्ली 10 रुपये सुद्धा भाजीवाली सुद्धा म्हणते नाही येत तर सुट्टे बाई कर, 10 रुपये सरळ ऑनलाईन कर. असं बरं रिक्षेवाले म्हणतात चला 20 रुपये काही नाही येत, आता सुट्टे 20 रुपये आपण द्यायची वेळ असते, ऑनलाईन पेमेंट करतो. पण हे पैसे ठीक आहे त्यांना जात नाही, आमच्याकडनं कटिंग झालं त्याला पैसे गेले नाही, पण आमचा नंबर ज्यांच्याकडे पैसे गेले त्यांच्याकडे आमचा नंबर गेला. तर हे कसं थांबवता येईल? की ही इतकी स्टिकर्स त्यांनी दाखवली. हे खरं असेल किंवा खोटं असेल माहिती नाही, पण कालच रील आलं
तर हे खरं किंवा खोटं आणि ह्याच्यात आम्ही काय सांभाळायचं एवढंच फक्त आम्हाला पाहिजे. आपण जेव्हा पेमेंट करतो की पेमेंट जेव्हा होतं तेव्हा पेमेंट आपण करताना कोणाला करतोय ते व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. जेव्हा पण मी स्कॅन करतो कोणताही QR कोड किंवा काही कुठे दुकानावर जातो किंवा भाजीवाल्याचं तुम्ही जे सांगता भाजीवालीचा मी जेव्हा QR कोड स्कॅन करेल तेव्हा मी भाजीवालीचं नाव जे पण असेल मी तिला पहिले एकदा विचारतो हेच नाव आहे का तुझं बाई, मग मी पेमेंट करेन. मी पेमेंट करू शकतो. कधी नाव येत नाही, नुसतं बँक अकाउंट एवढंच येतं. नाही सर, नाव येत नाही असं होणं पॉसिबल नाही. नाही जर नाव येत नसेल ना सर तुम्ही पेमेंट प्लीज करू नका, कारण की ते मग भाजीवालीला जाईल की नाही ते आपण सांगू शकत नाही. त्या समोरच्या व्यक्तीला आपण विचारा हे बाबा तुझे नाव याच्यावरती येत नाही, दुसरं कोणतं अकाउंट आहे का तुझं किंवा दुसरा QR कोड आहे का त्याच्यावरती मी स्कॅन करून तुला पैसे पाठवतो कारण की तुझं याच्यावर नाव येत नाही तेव्हा तू यूज करत असतो. ते जेव्हा आपण स्कॅन करतो ना सर तेव्हा नाव येणं कंपल्सरी, नाव यायलाच पाहिजे. समोरच्या व्यक्तीचं नाव यायलाच पाहिजे. नाव जर येत नसेल तर त्यांना एकदा सांगा की माझं तुमचं नाव येतं याच्यावरती दुसरं QR कोड. प्रश्न होता सर, मोबाईल नंबरवरही पाठवू. एक प्रश्न होता, समजा कुठल्या रिमोट एरियामध्ये आपण गेलोय, आम्ही आता शिवसरगडला एक आठवडाभर गेलो होतो आणि मला एक ट्रान्झॅक्शन अर्जंट करायचं होतं. तर मग तिथे रेंज अजिबात नव्हती कुठल्याही याची. तर मग तिथे एका हॉटेलमध्ये ते कसं विषय काढला तर म्हणजे ठीक आहे माझं हे वापरा तुम्ही वायफाय वापरा, मी तेवढ्या पुरतं वापरा. त्यांनी मला वायफाय तुमचं घडलं नाही काही पण सिक्युअर आहे का आणि त्याकरता काय काळजी घ्यायला जेव्हा आपण कुठल्या ठिकाणी जातो तिकडे नेटवर्क नसेल तर असे भरपूर ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये हॉटेल्स वगैरे जेव्हा तुम्ही कुठेतरी जा तेव्हा तिथे नेटवर्क नसतं तेव्हा वायफाय वापरणं सिक्युअर त्याचं पुढे वेळासाठी यूज करा. असं त्याचं वायफाय घेतल्यानंतर असं काही डाटा तरी काही नाही वायफाय जेव्हा तुम्ही यूज करता ना तेव्हा तुमचा डेटा जेव्हा तुम्हाला मोबाईल आपला स्मार्ट मोबाईल आपल्याला पहिले विचारतो तुम्हाला काही शेअर करायचं आहे ते आपल्यावरती डिपेंड. तिकडे येस आणि नो करायचा आपला कॉल आहे. जेव्हा मी नो करेल तेव्हा आपला मोबाईल आपल्या दुसऱ्यासोबत तरी काही शेअर करत नाही. आपला मोबाईल स्मार्ट असतो. आणि दुसरे विचार होतं पॉलिसी प्रीमियमवर क्लोज केली तर त्यात एक पॉलिसी प्रीमियमवर क्लोज केली बाकी एक्सचेंज तर क्लोज केल्यानंतर मग जवळजवळ 20 ते 25 दिवस मला कंटिन्यूस कॉल करायचे नाही तुमचं मी ॲक्च्युली सेटलमेंट सगळी केली ब्रांचमध्ये जाऊन सेटलमेंट केली सगळं ट्रान्झॅक्शन मला कम्प्लीट झालं म्हणजे अमाऊंट मिळाली होती मिळाली पण त्यानंतर सुद्धा परत मला कंटिन्युअसली कॉल येत होतं दिल्लीवरून वगैरे बरेच कॉल येत होते की तुमची अजून अमाऊंट बाकी आहे आणि त्याकरता तुम्ही आम्हाला हे द्या डिटेल द्या. ते फ्रॉड आहे सर. जे मी त्यांना म्हणतो की तुम्हाला कॉल करताय तर तुम्हीच माहिती द्या ना. जर तुम्हाला असे कंटिन्यू कॉल येत असतील ना त्या LIC ऑफिसमध्ये तुम्ही पण कंटिन्युअस 20-25 दिवस येत होता. ब्लॉक करायचे साहेब, ब्लॉक करायचं. दुसरा ऑप्शन आपल्याकडे नाहीये ते आपल्याला ब्लॉक करणं भाग आहे. कंप्लेंट आपण नाही करू शकत की तिथे म्हणजे हा कंप्लेंट आपण करू शकतो. कंप्लेंट करू शकतो. सगळ्यांनी इन्स्टॉल करा आणि ते प्रीमियम मध्ये घ्या ऍक्टिव्हच लावा. असे काही कॉल आले आपल्याला सर दाखवत आहेत स्पॅम आहेत ते लगेच block करायचं. मला हे विचारलं की याची कंप्लेंट पोलिसांमध्ये जर केली नाही नाही करू शकत. संचार साथी म्हणून एक वेबसाईट आहे आपली संचार साथी म्हणून पोर्टल आहे संचार साथी त्याच्यावर तुम्ही ते मोबाईल नंबरचे एक रिपोर्ट करू शकता. तो मोबाईल नंबर थोडे दिवसांनी ऑटोमॅटिक बंद होणार. त्याचं रिपोर्टिंग करू शकता तुम्ही त्या मोबाईल नंबरचा रिपोर्ट तुम्ही करू शकता संचार साथीवरून. थँक्यू. आपण सांगितलेली त्रिसूत्री म्हणजे cybercrime.gov.in 1930 हा कॉल नंबर आणि पोलीस स्टेशनला संपर्क ही त्रिसूत्री आमचा श्रोतावर्ग नक्कीच उपयोग करेल आणि यापुढे कार्यक्रमात जाताना सायबर सिक्युरिटी संदर्भात आपली बँक उचलत असलेली पावलं आपल्या बँकेचे श्री MD CEO माननीय श्री अनंत कुलकर्णी सरांनी करावे अशी त्यांना विनंती आहे. बँक आपण काय करतोय हे देखील सांगणं जबाबदार आहे. जसं आता सरांनी त्यांच्या अनुभवाच्या आधारावर काही गोष्टी सांगितल्या तसं बँकर म्हणून आम्हालाही अशा प्रकारचे अनुभव आज येत असतात. 22-23 या वर्षामध्ये एकही अशी ट्रान्झॅक्शन झाली नाही बँक म्हणून आमच्याकडे. 23-24 मध्ये देखील एकही ट्रान्झॅक्शन झाली नाही. 24-25 मध्ये सुमारे 113 अशा फ्रॉड ट्रान्झॅक्शन झाल्या. बँकेचा काही दोष नाही पण अशा बँकेच्या खातेदारांना असे कॉल आले आणि त्याच्यातून साधारणपणे 20 लाख रुपयाचा फ्रॉड आज 24-25 मध्ये झाला.
25-26 मध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा हा फ्रॉडचं प्रमाण हे प्रचंड वाढलंय. म्हणजे जितका अवेअरनेस वाढतोय त्याच्यापेक्षा प्रमाण अधिक वाढतंय. संख्या कमी झाली परंतु रकमा ज्या आहेत त्या रकमा हल्ली लाखात कोटीत व्हायला लागल्या आहेत. डिजिटल अरेस्टचे प्रकार देखील आपल्या बँकेतल्या लोकांच्या बाबतीत देखील घडले. ही लोक एवढी कोणाला आपल्या बँकेत आले, आपल्या बँकेत ऑफिसर थांबवायचा प्रयत्न केलाय. तेव्हा हे नका काढू, तुम्ही कशाकरता काढताय, काही असं डिजिटल अरेस्ट वगैरे झाले का तुमचं असं पण विचारलंय. तरी देखील नाही मला काढायचेच नसे, मला दुसरा बँक घ्यायचं ठरलंय असं करून मोठ्या रकमा काढल्या गेल्या आहेत. म्हणजे बँक त्याला थांबवायचा प्रयत्न करते तरी देखील आपण सावध होत नाहीये. आपण घरच्यांशी पण बोलायचं टाळतोय, बँकेशी पण बोलायचं टाळतोय आणि मोठ्या रकमा प्रीमॅच्युअर करून नुकसान सोसून प्रीमॅच्युअर करून आपण फ्रॉडस्टर्सला देतोय. तर म्हणून आपण ही जास्त काळजी घ्यायला पाहिजे. म्हणून सहकार सप्ताहाच्या निमित्तानं हा आपण कार्यक्रम आयोजित केला. याच्यामध्ये जे सरकारने RBIने सांगितलेले इनिशिएटिव्ह जे घेतले ते सगळ्या बँकांना कंपल्सरी आहे, कारण की आपणही मोठ्या प्रमाणामध्ये घेतले. आपल्याला येणारा SMS जो असतो ह्याला आता सफिक्स लागतो. सफिक्स म्हणजे आपला SMS झाल्यानंतर त्याला एक अक्षर लागतं ज्याच्यावरनं हा कुणी पाठवला आहे, कोणत्या स्वरूपाचा आहे हे ओळखता येतं. म्हणजे आता उदाहरणार्थ आपल्या बँकेचा मेसेज जो असतो याला KJSB/S लागतं. S म्हणजे सर्व्हिस ओरिएंटेड बँक आहे, त्यांनी केलेला विषय आहे म्हणून त्याला S लागतो. जो प्रमोशनल कॉल असेल की आमच्याकडनं कर्ज घ्या, आमच्याकडनं गाडी घ्या, तर तो येणारा मेसेज तर समोर P लागतो, प्रमोशनल आहे. समजा हवामानाच्या संदर्भात एखादा कॉमेंटनी फ्लोट केला की भूकंप आहे, झालाय, अमुक झालाय, असा मेसेज सर्वसाधारण सगळ्या नागरिकांना जो येतो त्याच्यात समोर G लागतो. असे मेसेजेस हे सिक्युअर्ड असतात. हे त्या अथॉरिटीनी प्रिकॉशन घेण्यासाठी म्हणून दिलेले असतात. त्यामुळे ते मेसेजला काय लागलंय सर्व्हिस हे सुद्धा होणं हे आपलं काम आहे. दुसरं, अशा सगळ्या आता बँकांना आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशनना हे कंपल्शन आहे की त्यांनी त्यांचे कोणतेही प्रमोशनल कॉल्स 1600 नंबरनी सुरू होणाऱ्या नंबरनेच केले पाहिजे. त्यामुळे तुमच्याकडे एखादा कॉल दुसरा कुठल्या तरी नंबरने आला तर तो अधिकृत कॉल नाही. बँकेकडनं येणारा जो कॉल आहे त्याच्याने तुम्हाला वैयक्तिक म्हणून केला तर तो वेगळा, परंतु सरसकट जेव्हा एखादी गोष्ट पूर्ण पूर्णता करण्यासाठी बँकेकडनं कॉल येतो हा 1600 नंबरवरून येतो. सगळ्या बँक्सना आपल्या 1600 नंबरचे कॉल दिलेले आहेत. त्या नंबरवरनं येणारा जो कॉल आहे हा अधिकृतपणे बँकेची एखादी माहिती असेल, एखादी कुठली गोष्ट सगळ्यांपर्यंत पोहोचवायची असेल, अशासाठी हा 1600 नंबर हा वापरला जातो. शिवाय बँकेला सस्पिशियस ट्रान्झॅक्शन्स रिपोर्ट करायला लागतात. म्हणजे काय, बँकेकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात डाटा असतो. आपल्या बँकेच्या संदर्भात आपली छोटीशी बँक आहे, 40 ब्रँचेस आहे, 6000 बिझनेस आहे, तर देखील आपल्या वर्षाला 7 कोटी ट्रान्झॅक्शन ऑनलाईन होतात. ह्याच्यामध्ये फ्रॉड करू नये याच्यासाठी आमच्याकडे असलेल्या माहितीच्या आधारावर, म्हणजे एखादा रिक्षावाला आहे तर त्या रिक्षावाल्याचं आमदानी किती असू शकते याच्या पलीकडे जाऊन त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रान्झॅक्शन होत आहेत असं जर लक्षात आलं तर ते आम्हाला STR सस्पिशियस ट्रान्झॅक्शन रिपोर्ट करावं लागतं. FIU इंडिया नावाची एक संस्था आहे ज्यांच्याकडे या सगळ्या बँकांमधल्या सगळ्या गोष्टी रिपोर्ट होतात. तिथं आम्हाला ह्या सस्पिशियस ट्रान्झॅक्शन रिपोर्ट्स करावे लागतात. अशी काळजी बँक सातत्याने घेत असते. एखादं खातं नवीन उघडलं, त्या नवीन उघडलेल्या खात्यांमध्ये पहिल्या 2-3 महिन्यात लाखोचे ट्रान्झॅक्शन झाले आहेत. अशी खाती देखील बँकेला रिपोर्ट करावी लागतात. त्यामुळे आपण तुमच्या सुरक्षिततेसाठी जे ज्या गोष्टी करणं शक्य आहे त्यासाठी आपण नक्की करत असतो. आपण एका अर्थानं या सिक्युअर एन्व्हायरमेंटने वापरण्यासाठी एक कवचकुंडल तयार केलेलं असतं ज्याला फायरवॉल असं म्हणतात. बाहेरनं जे फ्रॉडस्टर्स आपल्या बँकेचं हे अवैध कवच भेदण्यासाठी प्रयत्न करतात हे सगळे प्रयत्न आपण डेली हजारोंचे प्रयत्न हळू पडत असतो. म्हणजे या आपल्या वॉलवर बाहेर येणारे प्रचंड जण टकराव देत असतात की कुठेतरी एखादं छिद्र मिळावं आणि आज जाऊन आपण टॅम्पर करू शकतो. अशासाठीचे प्रयत्न हे सातत्याने होत असतात, हजारोंच्या संख्येने होत असतात. आणि म्हणून आपण अधिक सिक्युअर एन्व्हायरमेंटमध्ये जाण्यासाठी आपण आपलं CBSचं सॉफ्टवेअर हे अधिक सक्षम असलं पाहिजे. या सगळ्यांना तोड देण्यासाठी पुढच्या काळात घडणाऱ्या गुन्ह्यांसाठी एकदम तयारीचं असलं पाहिजे विरोध करायला. ह्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणून आपण आपलं सॉफ्टवेअर देखील चेंज केलंय आणि मोठं चांगल्या दर्जाचं मान्यताप्राप्त अशा प्रकारचं
बँकेने घ्यायचं ठरवलेलं आहे, त्याची प्रोसेस चालू आहे. 6-8 महिन्यात ते कार्यरत होईल. आपण काळजी अशी घेतली पाहिजे की आपल्याला संशय आल्यानंतर आपण बँकेमध्ये येऊन आपल्याला असं वाटतं की हे घडलं ते बँकेने घडवलंय किंवा बँकेमुळे झालंय. ऍक्च्युली पासवर्ड तुम्ही शेअर केला, OTP तुम्ही शेअर केला आणि मग तुमची अपेक्षा स्वाभाविकपणे अशी असते की हे बँकेने आम्हाला मिळवून दिले पाहिजे. आपण जी आता साहेबांनी सांगितलं की जी काळजी आपण घेणं अपेक्षित आहे ती काळजी जर घेतली आपण तर आपल्याला यापासून संरक्षण हे निश्चितपणे मिळू शकतं की जे खरं आपल्याच हातामध्ये आहे. अजून एक फीचर नवीन येऊ आहे की आपण कोणतीही ट्रान्झॅक्शन केल्यानंतर जीपेची म्हणा किंवा आपल्या मोठ्या रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर ती रक्कम त्या बाजूला जाऊन क्रेडिट व्हायला काही कालावधी लागणार आहे की जेणेकरून तुम्हाला पुन्हा रिथिंक करायला की अरे मी परत करणं आवश्यक होतं का, हे आपल्याला पुनर्विचार करण्यासाठी भाग पडणारं नवीन फीचर येऊ आहे. त्या 10 मिनिटात आपल्याला असं वाटतं की नाही हे चुकून झालं तर ते रिकॉल करणं, रिट्रीव्ह करणं हे शक्य होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारचे प्रयत्न केंद्र सरकार, आपली बँक, रिझर्व्ह बँक या सगळ्याच्या अनुषंगाने असे प्रयत्न हे होतात. आपल्याला एक आळशीपणाची सवय असते की ज्यातून अनेक गोष्टी निर्माण होतात. आपल्याला प्रत्येक गोष्टी करायला एजंट लागतो, कारण आपण कुठे राहणार, काय चौकशी करायची, कुठे करायची हे माहिती नसतं आणि त्याचा फायदा देखील अनेक वेळा अशा ॲडमधून, अशा ॲपमधून, अशा लिंकमधून घेता येतो आणि अशा प्रयत्नांमध्ये खूप फ्रॉड होतात. म्हणून शक्यतो ज्या गोष्टी तिथे आपल्याला प्रत्यक्ष जाता येणं, खात्री करता येणं शक्य आहे तिथे आपण जाण्याचा नक्की प्रयत्न करावा. ज्यांना वर्क एन्व्हायरमेंटमध्ये विविध ईमेल्स, विविध वेबसाईट्स या कायम लागत असतात, अशा वेबसाईट सिक्युअर्ड आहेत का नाही याची खात्री करावी. आपल्याला माहिती आहे आपण कोणत्याही वेबसाईटवर जाताना HTTP असा एक हायफन येतं आणि त्याच्या पुढं स्लॅश होऊन मग ती वेबसाईट सुरू होते. याच्यामध्ये S लागलेला असला पाहिजे याची काळजी घ्या. HTTPS म्हणजे सिक्युअर्ड आहे. अदरवाईज नुसतं HTTP याचा अर्थ ही अनसिक्युअर्ड आहे, इथे धोका आहे हे आपल्याला लगेच समजलं पाहिजे. अशा वेबसाईट्सवर जाणं, तिथून माहिती गोळा करणं हे आपण टाळलं पाहिजे. बऱ्याचदा आपण सगळ्यात सोपा मार्ग गुगलवर टाकतो, कल्याणनंतर खडकपाड्यापर्यंतचा नंबर किती, मला मोबाईल कॉल करायचा. आपण त्या बँकेच्या वेबसाईटवर जाऊन तो नंबर शोधला पाहिजे. आपण जर गुगलवर तो नंबर शोधायचा प्रयत्न केला तर हायकर जो असतो त्याला कळतं की हा ह्या बँकेच्या संदर्भात शोधतोय आणि ह्या बँकेच्या संदर्भात त्याला वेगळाच नंबर देणं आणि तो नंबर तिथे डायव्हर्ट होणं, अशा पद्धतीचे उद्योग देखील मोठ्या प्रमाणामध्ये चालतात. त्यामुळे आपण बँकेला समजून घेतलं आणि बँक तुम्हाला समजून घेणं सिक्युअर करण्यासाठी अनेक उपक्रम योजते. या सगळ्यामध्ये आपण जर चांगला सहभाग दिला तर होणाऱ्या ज्या काही संभाव्य गोष्टी आहेत या टाळू शकतो. आपण सगळेजण मध्यपर्यावर आपल्या हार्ड अर्न मनी ज्याला म्हणतो, आपण पै जमा करून आपण जमा केलेले पैसे आहेत आपल्या खात्याला आपल्याला ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायचे असतील तर त्याला काही अडथळे लावता येतात आपल्याला, किंवा माझ्या खात्यातनं एका वेळेला एका ट्रान्झॅक्शनमध्ये 20,000पेक्षा रक्कम टाकता कामा नये असं लिमिट्स आपल्याला आपल्या कुटुंबाला घालता येतात. त्याचाही फायदा आपण जरूर घ्या. नाही 100 असं वाटलं आणि आपल्या हातून चुकून झालं तरी सुद्धा सिस्टीमच तुम्हाला आढळेल. ती सिस्टीम तुम्हाला सांगेल की तुम्ही सेट केलेलं लिमिट आहे, त्या लिमिटमध्ये अजून जाऊन तुम्हाला परत सेट करायचं असेल तर नवीन सेट करा आणि मगच तुम्हाला एक ट्रान्झॅक्शन करता येईल. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. या छोट्या छोट्या गोष्टी ह्या आपल्याला सिक्युअर करतात आणि बँकेलाही सिक्युअर करतात. बँक त्यासाठी सातत्यानं प्रयत्न करते. त्यातलाच एक भाग म्हणून आपण हा सहकार सप्ताहाचा कार्यक्रम आयोजित केलाय. आपण सगळ्यांना आलात, आपल्याला सर्वांना धन्यवाद. कार्यक्रमाच्या सांगतेकडे जाताना शेवटून दुसरा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शन. यासाठी मी बँकेचे उपाध्यक्ष श्री महेश देशपांडे सर यांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावे. नमस्कार. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुदेश नंदगावकर सर आणि त्यांचे सहकारी यांचे मी बँकेच्या वतीने आभार मानतो. बाहेर वातावरणामध्ये जलधार घसरत असताना एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्व इथे उपस्थित राहिला म्हणून आपल्या सर्वांचे सुद्धा मनपूर्वक आभार. हा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी करावा म्हणून अनेक ज्येष्ठ नागरिक संघांनी बँकेला सहकार्य केलं. त्याच्यामध्ये विशेष उल्लेख हा श्री राजेंद्र फडके यांचा इथे मी करतो. त्यांचेही आभार. या कार्यक्रमाचं छायाचित्रण करणारे छायाचित्रकार त्यांचे सुद्धा आभार. आणि
आणि ज्या सभागृहामध्ये आपण हा कार्यक्रम पार पाडतो त्या ब्राह्मण सभा बटीतवाडी सभागृहाचे व्यवस्थापक आणि कर्मचारी यांचे सुद्धा आभार मानतो. आणि या कार्यक्रमाची संकल्पना या कर्मचाऱ्यांनी केली आणि ते बँकेचे सर्व कर्मचारी अधिकारी आणि या कार्यक्रम यशस्वी करण्याकरता त्यांनी केलेली मेहनत त्या सर्व कर्मचाऱ्यांचे सुद्धा आभार मानतो. धन्यवाद. कार्यक्रमाची सांगता ही आपण पसायदानाने करणारच आहोत, पण तत्पूर्वी सर्वांसाठी एक माहिती आणि एक विनंती देखील आहे. माहिती अशी की आज जो कार्यक्रम झाला त्यामध्ये असगावकर साहेबांनी जे आपल्याला मार्गदर्शन केले ते आमच्या बँकेच्या अधिकृत YouTube चॅनलवरती आम्ही अपलोड लवकरच करणार आहोत. ही माहिती तुम्ही तुमच्या अत्यंत माहितीतील सर्व व्यक्तींना शेअर करावी ही विनंती आहे. आणि दुसरी गोष्ट की इथे उपस्थित असणारे परंतु कल्याण जनता बँकेमध्ये त्यांचे खाते नाहीये आणि ते खोलू इच्छितात अशांसाठी काउंटरवरती आम्ही अकाउंट ओपनिंगचे फॉर्म उपलब्ध करून दिलेले आहेत. आपणास विनंती आहे की आपण अकाउंट ओपनिंगचे फॉर्म घेऊन अकाउंट ओपन करा. सर्वांनी एकत्रितरित्या साऊंड सिस्टमवरती पसायदान लावण्यात येणार आहे. त्यांच्याच बरोबरीने आपण देखील बोलूया. ये